हरे कृष्ण. सर्वांचं खूप स्वागत आहे. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मंगळुरू तर्फे हा उपक्रम घेतला जात आहे. 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या या उपक्रमामध्ये आज आपण पहिल्या दिवशी भेटत आहोत. आणि सुरुवात करण्यापूर्वी प्रथम या अभ्यासक्रमाची थोडीशी रूपरेखा तुम्हाला मी संक्षिप्तमध्ये समजावून देते. तर रोज एक अध्याय याप्रमाणे आपण 18 दिवसामध्ये 18 अध्याय समजून घेणार आहोत. साधारण 1 तास सव्वा तासाचा आपला वर्ग असेल. त्यानंतर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. 3:30 वाजता आपण आपला वर्ग सुरू करत जाऊ. त्याच्या आधी आपण श्लोक पठण करत जाऊ त्या अध्यायाचं. प्रत्येक अध्यायावरती आधारित एक क्विज तुम्हाला सोडवायचं आहे. क्विज म्हणजे प्रश्नावली आहे छोटीशी, आणि अशी 18 अध्यायाची 18 क्विजेस तुम्हाला सोडवून पूर्ण करायची आहेत. तर ही क्विजची लिंक, त्यानंतर ती कशी सोडवायची याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला पाठवली जाईल. त्यात तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही इथे वर्गाच्या नंतर निश्चित विचारू शकता. 18 ही क्विझेस तुमची सोडवून संपवली की तुम्हाला सर्टिफिकेट डाउनलोड करायचं ऑप्शन मिळतं. तर ते वापरून तुम्ही हे अभ्यासक्रम पूर्ण केल्याचं सर्टिफिकेटही प्राप्त करू शकता आणि ह्याचा वापर करून पुढे ऍडव्हान्स लेवललाही तुम्ही प्रवेश घेऊ शकता. तर प्रश्नावलीचं काही फार टेन्शन घेऊ नका. अतिशय सोपी असे हे प्रश्न असतात. प्रश्न असतो, त्याच्या खाली 4 पर्याय दिलेले असतात. आपल्याला योग्य तो पर्याय निवडायचा असतो. तर 18 अध्यायाचं अध्ययन आपलं करून झालं की 1-2-3 दिवस पुढे अजून ही लिंक ओपन असते आणि तोपर्यंत तुम्हाला ही सर्व क्विझेस सोडवून पूर्ण करायची असतात. तर आपली ही आता 51वी बॅच आहे. म्हणजे जवळजवळ 4 वर्षाहून अधिक हा उपक्रम सुरू आहे, यशस्वीरित्या सुरू आहे. आणि जवळजवळ 9 लाख लोकांनी ह्याच्यामध्ये रजिस्टर करून ह्या उपक्रमामध्ये लाभ घेतलेला आहे. तर जगातला एक सर्वात असा मोठा आणि ऑनलाईन आणि जो पूर्णपणे निशुल्क आहे असा हा उपक्रम श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मंगलोर तर्फे हा राबवला जातो आहे. तर ही आपली जी बॅच आहे 18 दिवसामध्ये भगवद्गीता समजून घ्या, ह्याला लेव्हल 1 चा अभ्यासक्रम असं म्हणतात. आणि ह्या पुढेही तुम्ही जे ऍडव्हान्स लेवलचे अभ्यासक्रम आहेत, अगदी भक्तिशास्त्री पर्यंतही तुम्ही हे अभ्यासक्रम करू शकता, जे पूर्णपणे निशुल्क आहेत. तर आज भगवद्गीतेचं ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी आपण इथे सर्वजण जमलो आहोत. आणि रोज 18 दिवस असंच तुम्ही येत राहिलात तर मनुष्य जीवनामध्ये परिवर्तन घडून यायला जे एक ज्ञान असतं ते आपल्याला निश्चित प्राप्त होईल. आणि गीतेचं ज्ञान हे किती अचूक आहे, आजच्या 21व्या शतकातही ते किती आपल्याला उपयोगी पडतं हे आपल्याला समजून येईल. तर मी क्षितिजा तुमची पुढचे 9 दिवस वर्ग शिक्षिका असेन. गेले 2-2.25 वर्ष मी इस्कॉनच्या बरोबर जोडलेली आहे. उत्तर भारतातील लखनौ या शहरातून मी हा वर्ग घेते आहे. आणि भगवद्गीतेचं ज्ञान शिकून कृष्ण भावना भावित जीवन जगण्याचा एक प्रयत्न मीही करते आहे. तर जे ज्ञान मला प्राप्त झालं ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा माझा प्रयत्न असतो. आणि त्यात काही चूक झाली तर निश्चितच तुम्ही मला क्षमा करा. तर प्रथम आपण आजचा वर्ग मंगलाचरणने सुरुवात करूया. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधाकान्त नमोऽस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः ओम विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्वांना सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया.
ज्यांनी आपल्याला समजेल अशा शब्दामध्ये भगवद्गीता आपल्याला समजावून सांगितली. त्यांनी लिहिलेल्या साध्या सोप्या भाषेमुळे भगवद्गीतेचं ज्ञान आपण ग्रहण करू शकलो आहोत. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोरचे अध्यक्ष नामानिष्ठदास प्रभूजी यांना सादर प्रणाम, ज्यांनी हा अभ्यासक्रम आपल्यासाठी बनवला, झूमद्वारे सर्वांना उपलब्ध करून दिला. त्यामुळे घरी बसल्या या संधीचा लाभ आपण घेऊ शकत आहोत. अन्वय माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली, प्रत्येक श्लोकाचा सखोल अर्थ समजावून सांगितला. माझा अभ्यास सतत चालू राहावा पुढे, यासाठी मला माताजींनी खूप प्रोत्साहन दिलं. आमच्या सर्वांच्या प्रेरणा पूजा माताजींना प्रणाम करते. आज वर्गाला उपस्थित राहून सेवा देणाऱ्या अंजली माताजी, रेश्मा माताजी दोघींनाही प्रणाम. टेक्निकल टीमचे धन्यवाद, ज्यांच्या सहकार्याशिवाय हा उपक्रम घेणं आपल्याला शक्य नसतं. तसेच वर्गात उपस्थित असणाऱ्या सर्व भक्तांना सादर प्रणाम आणि सर्वांचं परत एकदा स्वागत. आज आपण भगवद्गीतेचा पहिला अध्याय बघून घेणार आहोत, अर्जुन विषाद योग. त्याचबरोबर श्रीला प्रभुपाद यांच्याबद्दलही थोडंसं जाणून घेणार आहोत. तर या अभ्यासक्रमाद्वारे भगवद्गीतेचा परिचय आपण करून घेणार आहोत. तर भगवद्गीता हा एक जगन्मान्य अलौकिक असा ग्रंथ आहे, जो धर्मग्रंथ अध्यात्मामधला सर्वोच्च जे शास्त्र आहे त्याबद्दल आपल्याला ज्ञान देतो. आणि पूर्ण मानव प्रजातीसाठी जीवन एका उच्च पातळीवर कसं जगावं, आनंदरूप जीवन कसं करावं, म्हणजे कसं आपल्याला मिळावं, हे ज्ञान देणारा हा ग्रंथ आहे. आणि या ग्रंथाचा परिचय करून घेणं तसं पाहिलं तर अवघड आहे, पण आपण आपल्या पातळीनुसार, आपल्या बुद्धी क्षमतेनुसार आपल्याला कळेल असा अर्थ समजून घेणार आहोत. कारण भगवद्गीता हा महासागर आहे असं म्हटलं जातं, आणि ज्याला शक्य आहे त्याने या महासागरामध्ये खोल बुडी मारून महासागरातील काही रत्न हस्तगत करण्याचा प्रयत्न केलाय. पण सर्वांचीच ती क्षमता नसते सागरात जाऊन ही रत्न काढण्याची. पण अशांनी या महासागराच्या किनाऱ्यावर राहून या अमृताचे काही बिंदू जरी प्राशन करता आले ना, तरी जीवन आनंदरूप होतं. तर आपल्याला जीवनाचा मार्ग कळतो, जीवन कसं जगावं, आदर्श जीवन कसं असावं याची कल्पना येते. तर भगवद्गीता हा ग्रंथ केवळ पाठांतराचा, पारायणाचा नसून हा एक साधनेचा ग्रंथ आहे. या ग्रंथात जे काही सांगितलं आहे त्याचं आचरण आपल्याला करायचं आहे. आता कोणताही ग्रंथाचा अभ्यास जेव्हा आपण करतो तेव्हा त्या ग्रंथाचा वक्ता कोण आहे, श्रोता कोण आहे, ग्रंथाचा विषय काय आहे, कोणत्या भाषेत तो लिहिलेला आहे, त्याची फलश्रुती काय आहे, हे सर्व आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. तर भगवद्गीतेचे वक्ते आहेत योग योगेश्वर परमपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण. षड ऐश्वर्यांनी परिपूर्ण असे श्रीकृष्ण यांची ही अमृतवाणी आहे. आणि कृष्णांनी रणांगणावर अर्जुनाला या भगवद्गीतेचा उपदेश केला. प्रत्यक्ष भगवंतांची जी ही वाणी आहे आणि त्यामुळे त्याचं हे महत्व अनन्यसाधारण असं त्याचं महत्व आहे. या ग्रंथाचा उपदेश ज्याला सांगितला तो अर्जुन प्रथम श्रोता म्हटला जातो. अर्जुनासारखे गुण असणारे श्रोते या ग्रंथाला हवेत. म्हणजे आता भक्तश्रेष्ठ अर्जुन याने पूर्ण लक्षपूर्वक भगवद्गीता ऐकली. जे समजलं नाही ते त्यांनी कृष्णाला परत विचारलं, ती गोष्ट पुन्हा समजवण्याची त्याने विनंती केली. तर अर्जुन क्षत्रिय कुळात जन्मलेला होता, पण तो स्वकर्तव्य दक्ष होता, पराक्रमी वीर होता, जिज्ञासू वृत्ती होती त्याच्याकडे आणि बुद्धिमान होता. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तो भक्त होता. त्यामुळे हा ग्रंथ समजून घेत असताना केवळ भाव आहे म्हणून हा ग्रंथ समजणार नाही. भावाने आपण ग्रंथाचं पूजन करू, निष्ठेने नित्यनेमाने त्याचं वाचन करत जाऊ. पण त्या पलीकडे जाऊन जो शब्दाशब्दामधला अर्थ आहे ना, तो समजून घ्यायचा असेल तर त्यासाठी किमान बुद्धिमत्ता आवश्यक आहे. सामान्य बुद्धिमत्तेला कळणारा हा ग्रंथ नाहीये. कारण ज्या विषयी हा ग्रंथ आहे त्या भगवंतांच्या विषयी, परमात्म्याच्या विषयी, आत्म्याविषयी जर का जाणून घ्यायचं असेल ना, तर आत्मा हा सूक्ष्म असल्यामुळे तो सूक्ष्म आत्मा जाणून घेण्यासाठी बुद्धी देखील अत्यंत सूक्ष्म असायला हवी आणि त्यासाठी साधना हवी. तर सामान्य बुद्धी किंवा एखादी व्यक्ती बुद्धिमान आहे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ते स्थूल बुद्धीबद्दल बोलत असतो, ज्या गोष्टी आपल्याला दिसतात, ऐकू येतात, म्हणजे ज्या गोष्टी इंद्रियांच्या द्वारे आपण जाणू शकतो. अशा विषयी बोलायचं झालं, समजून घ्यायचं झालं तर त्यासाठी जी बुद्धी उपयोगी पडते त्याला स्थूल बुद्धी म्हणतात. परंतु जसा हा सूक्ष्म विषय समजून घ्यायचा असेल तर आपली बुद्धी ही सूक्ष्म केल्याखेरीज त्यातला गर्भित अर्थ आपल्याला समजणं अत्यंत कठीण आहे. तर प्रथम अर्जुनालाही हे ज्ञान समजलेलं नव्हतं, पण शेवटी 18व्या अध्यायामध्ये अर्जुन म्हणतो कृष्णांना, नष्टो मोह.
तर गीतेवरती बघा अनेक भाष्य जरी असली तरी आपण इथे कृष्ण कृपामूर्ती भक्तिवेदांत श्रीला प्रभुपाद यांनी अनुवाद केलेल्या ग्रंथाचा अभ्यास करतोय. तर भगवद्गीता जशी आहे तशी या ग्रंथाचा आधार घेऊन आपण हे ज्ञान समजून घेणार आहोत. खरं ज्ञान या ग्रंथापासून खरी तृप्ती आपल्याला मिळवायची असेल तर साधकाच्या रूपाने आपण या ग्रंथाचा अभ्यास केला पाहिजे आणि ग्रंथात जे सांगितलं आहे ते समजून घेतलं पाहिजे, तसं आचरण करण्याचा प्रयत्न करायला हवा. आता वक्ता स्वतः भगवंत आहे, श्रोता अर्जुन आहे, ज्याच्याकडे बुद्धी आणि भाव आहे, कर्तव्य तत्परता आहे. म्हणजे हे गुण असल्याशिवाय या ग्रंथरूपी ज्ञानसागरात रंगून जाणं आपल्याला अवघड आहे. पण आपण आपल्या पातळीने हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता मूळ भाषा कशी आहे? संस्कृतमध्ये या ग्रंथाची. उपनिषदांचं सार म्हटलं जातं भगवद्गीतेला, गीतोपनिषद असंच म्हणतात. तर त्यामुळे प्रत्येक उपनिषद, शास्त्र यांचा अभ्यास करणं जरी शक्य नसलं तरी केवळ भगवद्गीता आपण नीट समजून घेतली तर जीवनाला कृतार्थता प्राप्त करून देणारा असा हा ग्रंथ आहे. त्यामुळे श्रीला प्रभुपादांच्या सारख्या शुद्ध भक्तांच्या मार्गदर्शनाखाली हे अध्ययन आपण करत आहोत, ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. तर हा भगवद्गीतेचा जो उपदेश आहे हा युद्धभूमीवर कृष्णांनी अर्जुनाला केवळ 45 मिनिटांमध्ये सांगितला आणि त्यानंतर भगवंतांनी जे काही अर्जुनाला सांगितलं ते व्यवस्थितपणे श्लोकबद्ध करून 18 अध्यायांमध्ये 700 श्लोकांमध्ये मांडणी करण्याचं काम महर्षी व्यासदेवांनी केलेलं आहे. तर महर्षी वेदव्यास जे आहेत ते कृष्णांचे शक्त्यावेश अवतारच मानले जातात. त्यामुळे अतिशय सूत्रबद्धतेने त्यांनी ही मांडणी केली. हा ग्रंथ समजून घेताना पात्रता म्हणजे श्रद्धा. आता कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग हे सर्व ज्ञान श्रद्धेने ग्रहण करता येतं. भगवंतांनी अनेकदा हे ज्ञान या ग्रंथामध्ये दिलं, ज्याद्वारे ते आपल्याला ठसावं आपल्या मनामध्ये आणि सर्व मानवजातीचा उद्धार व्हावा यासाठी भगवंतांनी हे योगशास्त्र आपल्याला दिलं. ते अर्जुनाला निमित्त करून त्यांनी दिलंय. ही भगवंतांची अमूल्य अशी भेट आहे आपल्याला मिळालेली. तर आजपासून या ग्रंथाचा आपण अभ्यास करायला प्रारंभ करत आहोत आणि हा प्रारंभ करत असताना आपल्या मनाची तयारी हवी. त्याचं थोडंसं वाचन, थोडंसं चिंतन असं आपण रोज केलं तर या ग्रंथाचं ज्ञान आपल्याला ग्रहण करणं सुलभ होईल. या ग्रंथाची फलश्रुती समोर ठेवून हे ज्ञान आपल्याला प्राप्त करून घ्यायचंय अशी एक निश्चयात्मक बुद्धी ठेवून आपण निष्ठेने अभ्यास करू लागलं तर त्याचं आकलनही आपल्याला शक्य आहे होणं. तर आज आपण भगवद्गीतेचं महत्व लक्षात घेत आहोत आणि हा ग्रंथ फक्त केवळ आपल्याच देशात नाही तर हा जगन्मान्य असा ग्रंथ आहे. अनेक भाषात त्याची रूपांतरं झालेली आहेत, भाषांतरं झालेली आहेत आणि अनेक थोर व्यक्ती हे त्यांना अडचणीतून मार्ग काढायला भगवद्गीतेने कसं त्यांना सापडवलं आहे मार्ग दिलेला आहे, हे असे अनुभवही सर्वांना हे सांगतात. तर त्यामुळे आज 21व्या शतकातही हे ज्ञान किती अचूक आहे हे आपण समजू शकतो. आता भगवद्गीता हे आपण खूप ऐकलेलं असतं. तर नेमकं भगवद्गीता म्हणजे काय आहे? आपल्या जीवनात भगवद्गीतेचं काय महत्व आहे? किंवा कुठल्या परिस्थितीमध्ये कृष्णाने अर्जुनाला ही भगवद्गीता सांगितली? तर ह्याबद्दल आपण थोडं संक्षिप्त रूपामध्ये जाणून घेऊया. तर भगवद्गीता काय आहे? तर कृष्ण आणि अर्जुन यांच्यामधला हा संवाद आहे आणि हा संवाद कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरती घडलाय. आता कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरती एकाच परिवारातले दोन भाऊ एकमेकांच्या विरुद्ध उभे होते. पांडूचा पुत्र युधिष्ठिर महाराज, ज्यांच्याकडे 7 औक्षिणी सेना होत्या, आणि धृतराष्ट्राचा पुत्र दुर्योधन, ज्याच्याकडे 11 औक्षिणी सेना होत्या. आता हे एका परिवारातले दोन भाऊ काही एकमेकांची गळाभेट करायला उभे होते का? तर नाही, तर ते एकमेकांच्या विरुद्ध युद्ध करायला उभे होते. आणि हे युद्ध धार्मिक आणि अधार्मिक अशा शक्तींमधलं युद्ध होतं. अधार्मिक शक्तीचं नेतृत्व दुर्योधन करत होता, ज्याने युधिष्ठिर महाराजांचं राज्य धोक्याने काढून घेतलेलं होतं, पत्नी द्रौपदी बरोबर दुर्व्यवहार केलेला होता. अज्ञातवास संपून जेव्हा युधिष्ठिर परत येतात, आपलं राज्य मागतात ते, आणि दुर्योधन त्यावेळेला राज्य देण्यास नकार देतो. युद्ध होण्याच्या पूर्वी कृष्णही शांतीदूत म्हणून प्रयत्न करतात, अनेक वाटाघाटी होतात युद्ध न होण्यासाठी. पण दुर्योधन म्हणतो की सुईच्या टोकावर मावेल एवढी जमीन पण तो पांडवांना देणार नाही, आणि म्हणून पांडव आणि कौरव यांच्यामध्ये हे युद्ध होतं. आता हे दैवी आणि आसुरी प्रवृत्तींमधलं युद्ध जरी 5000 वर्षांच्या पूर्वी झालं असेल तरी आपल्या सर्वांच्या मनामध्ये या दोन्ही प्रवृत्ती एकाच वेळी असल्याने आपल्या मनात मात्र हे युद्ध आजही चालू आहे. त्यामुळे भगवद्गीतेचं ज्ञान हे आपल्याला आजही खूप अचूक आहे, रेलेव्हंट असं ज्याला म्हणतात ना तसं आहे.
आता युद्धाच्या दिवशी अर्जुन कृष्णांना म्हणाला की मला कौरवांची युद्धसेना बघायची आहे, आणि त्याने कृष्णांना सांगितलं की कौरव सेनेचं व्यवस्थित निरीक्षण करता येईल अशा ठिकाणी तुम्ही रथ घेऊन जा. तर कृष्ण अशा जागी रथ घेऊन गेले जिथून आता अर्जुनाला दोन्ही सेना व्यवस्थित दिसू लागल्या. आणि दोन्ही सेना बघितल्यावर अर्जुनाच्या मनामध्ये अनेक शंका आल्या, प्रश्न उभे राहिले आणि त्याने युद्ध करण्यास नकार दिला. अर्जुनाने तो का लढायला तयार नाही याची कारणं कृष्णांना सांगितली, आणि मग कृष्णांनी त्याच्या मनामधील शंका दूर केल्या, त्याच्या प्रश्नांची उत्तरं दिली. हीच भगवद्गीता. आपल्याला माहितीये की कृष्णांनी अर्जुनाचा रथ चालवला म्हणून त्यांना पार्थसारथी असं म्हटलं जातं. पार्थसारथी या शब्दाचा अर्थ काय आहे? तर पार्थ म्हणजे कोण? पृथेचा. पृथा म्हणजे कुंतीचा पुत्र म्हणून अर्जुनाला म्हटलेलं आहे, आणि त्यांचा सारथी. आता सैन्याचं निरीक्षण केल्यानंतर अर्जुनाचा जो गोंधळ उडाला होता, तो भ्रमित झाला होता, ही कृष्णांची मांडणी किंवा योजना समजली पाहिजे. अर्जुनाचा गोंधळ जर का उडालाच नसता तर कृष्णांना तो गोंधळ सोडवण्यासाठी भगवद्गीता बोलण्याची गरजच उरली नसती. तर अर्जुन हा भगवद्गीतेचा पहिला श्रोता आहे, तरी भगवद्गीता मात्र ही आपल्या सगळ्यांच्या हिताची आहे. आणि आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये म्हटलं तसं की दैवी आणि आसुरी शक्ती दोन्ही एकाच वेळेला आहेत, आणि त्यामुळे हे आपल्याला ज्ञान फार उपयोगी पडतं. आपल्या अनुभवातून आपण हे समजू शकतो. बघा, आपल्याला कोणती एखादी इच्छा झाली तर त्या इच्छेबद्दल आपल्या मनामध्ये एकदम दोन विचार येतात. एक एक विचार आपल्याला सांगतो की ती इच्छा पूर्ण करायला किती बरं वाटेल आपल्याला, किती आनंद होईल. पण त्याच वेळेला एक दुसरा विचार असा पण मनामध्ये येतो की ती इच्छा पूर्ण केली की काही नुकसान होईल, अयोग्य राहील ती इच्छा पूर्ण करणं. तर असा एक इशारा आपल्याला आपला विचार देतो. तर त्यामुळे आजही भगवद्गीतेचं ज्ञान हे आपल्याला खूप उपयुक्त म्हटलं जातं. आणि आपली जी निर्णय शक्ती आहे, ज्यावर आधारित आपण योग्य असा निर्णय घेतो, आपण मार्ग निवडतो, तो अचूकपणे निवडायला ही भगवद्गीतेचं ज्ञान आपल्याला मदत करतं. आता आपल्याला बघा, हल्ली कुठे जायचं असेल तर आपण लगेच गुगल मॅप्सचा वापर करतो. गुगल मॅप्स आपल्याला त्या ठिकाणी जाण्यासाठी कुठले वेगळे वेगळे मार्ग आहेत, अपेक्षित वेळ किती लागेल ह्याची माहिती देतात. तसंच कुठे ट्रॅफिक जॅम असेल तर तेही ज्ञान आपल्याला गुगल मॅप्स करून देतात. तर भगवद्गीतेचं ज्ञान हे आपल्याला मनुष्य जीवनाच्या प्रवासात म्हणूया मार्गदर्शन करतं, ज्याद्वारे आपण योग्य ठिकाणी पोहोचू शकतो. आणि बघा, आता आपल्याला सर्वांना जीवनामध्ये काही संकट येतात, काही अडचणी येतात, तेव्हा हे भगवद्गीतेचं ज्ञान खूप उपयोगी पडतं. आता कोणी म्हणेल की आमचं जीवन कसं सुरळीत चालू आहे, आम्हाला आता काही संकट नाही आहेत, सगळं काही छान चालू आहे. पण आता आज जरी संकट आपल्या जीवनात नसतील तरी भविष्यामध्ये येणार नाही याची काही शाश्वती नाहीये. त्यामुळे आपल्याला तयारी पहिल्यापासूनच करायची आहे. योग्य असा मार्ग सोडून आपल्याला इतरत्र जायचं नाहीये, आणि संकट आल्यावर कावरं-बावरं होण्याची गरज नाहीये. तर जसं गुगल मॅप्स आपल्याला जाण्याचं ठिकाण म्हणजे डेस्टिनेशन आपल्याला घालावं लागतं, पण भगवद्गीता आपल्याला आपलं गंतव्यस्थान, डेस्टिनेशन म्हणजे कुठे जायचं आहे हेही सांगते, आणि कसं जायचं आहे ह्याबद्दलचीही माहिती देते. म्हणजे भगवद्गीता मार्गच नाही तर कुठे जायचं आहे हेही आपल्याला सांगते. तर भगवद्गीताला सर्व शास्त्रांचं सार मानलं जातं, गीतोपनिषद असंच म्हणतात, ज्याच्या अभ्यासाने आपल्याला मनुष्य जीवनामध्ये पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतात. आणि भगवद्गीता एका महत्वपूर्ण प्रश्नाचं पण उत्तर देते. बऱ्याच लोक जे अध्ययन वर्गाला येतात त्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो की माझ्यासारख्या एवढ्या चांगल्या व्यक्तीबद्दल बरोबर असं का वाईट झालं माझ्याबद्दल, किंवा जे माझ्या जवळचे आहेत कोणी, एवढं चांगला व्यक्ती आहे तो, तसं का वाईट झालं. तर म्हणजे मी कोणाचं वाईट केलं नाही किंवा जाणता अजाणता पण कोणाचं वाईट केलं नाही, तर मग असं का व्हावं. तर या प्रश्नाचंही उत्तर मिळेल. काही लोकांना कर्माच्या बद्दल अधिक जाणून घ्यायचं असतं, काहींना मनःशांती हवी असते, काहींना जिज्ञासा असते या ज्ञानाबद्दल, भगवद्गीता म्हणजे काय आहे, असे विविध हेतू असतात मनामध्ये जे भगवद्गीतेचा अभ्यास करू इच्छितात. तर आपण ह्या 1 तासाचा अध्ययन वर्ग संपला की लगेच ही उत्तरं मिळतील असं नाही, थोडंसं धैर्य ठेवावं लागेल. जसे प्रॉब्लेम्स काही पटकन येत नाहीत तशी उत्तरही आपल्याला लगेच शोधता येत नाहीत. पण तुम्ही 18 दिवस धैर्य ठेवा, तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं निश्चित मिळतील. एक गोष्ट अजून इथे आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की भगवद्गीतेचं हे जे ज्ञान आहे हे सांप्रदायिक नाहीये, कुठल्या एका धर्माविषयक हे ज्ञान नाहीये. आता आजपासून 5000 वर्षांच्या पूर्वी जेव्हा कृष्णांनी अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश दिला, तेव्हा आज असलेले कुठलेही धर्म तेव्हा नव्हते.
फक्त वर्णाश्रम धर्म होता, ज्याबद्दल आपण 4थ्या अध्यायामध्ये माहिती घेणार आहोत. तर परत एकदा तुमचं सर्वांचं मी स्वागत करते. कृष्णांच्या चरणी आपण प्रार्थना करूया, आपल्याला या उपक्रमामधून ज्ञान प्राप्त होवो. आता इथे चित्रामध्ये तुम्हाला जे दिसत आहेत ते श्रीला प्रभुपाद आहेत. कृष्ण कृपामूर्ती श्रीला प्रभुपाद यांना आपण प्रथम साष्टांग प्रणाम करूया, जे इस्कॉनचे संस्थापक आचार्य आहेत. इस्कॉन म्हणजे इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस किंवा आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ. तर आपण जी भगवद्गीतेचा अभ्यास करणार आहोत ती भगवद्गीता म्हणजे जशी आहे तशी ह्यात अनुवाद आणि तात्पर्य श्रीला प्रभुपाद यांनी लिहिलेली आहे. तर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये इस्कॉनची चळवळ पोचू शकली ती श्रीला प्रभुपाद यांच्या प्रयत्नांमुळे. माताजी पुढची स्लाइड घेता. तर आपण बघा परदेशी लोकांनाही हरे कृष्ण महामंत्राचं संकीर्तन करताना टाळ मृदुंगाच्या साथीत अगदी रममाण होऊन लईमध्ये नृत्य करताना बघतो. तर हे रथयात्रेचा प्रसंग बघा इथे दाखवलेला आहे. तर ही 1967 मधली सॅन फ्रान्सिस्को मधली रथयात्रा आहे. तर हे सर्व श्रीला प्रभुपाद यांनीच करून दाखवलेलं आहे. विशेष म्हणजे या रथयात्रेची सर्व तयारी म्हणजे रथ आहे, श्री जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा यांचे सर्व मुखवटे वगैरे सर्व प्रभुपादांच्या मार्गदर्शनाखाली तिथेच त्यांच्या भक्तांनी तयार केलेले होते. आता भगवद्गीतेचा पहिला अध्याय शिकण्यापूर्वी श्रीला प्रभुपाद यांच्याविषयी आपण थोडंसं जाणून घेऊया. कारण जर का श्रीला प्रभुपाद यांनी आपल्याला समजेल अशा साध्या सोप्या शब्दामध्ये भगवद्गीता लिहिली नसती, समजावून सांगितली नसती, तर हा उपक्रम आपल्याला घेणं शक्य झाला नसता. तर श्रीला प्रभुपाद कोण होते, त्यांनी जगभरामध्ये इस्कॉनची मुवमेंट का चालू केली, यामागे कुठल्या गोष्टी आहेत हे आपण समजून घेऊया. माताजी पुढची स्लाइड घेता. तर श्रीला प्रभुपाद यांचा जन्म 1 सप्टेंबर 1896 मध्ये कलकत्तामध्ये झाला आणि त्यांचं नाव होतं अभय चरण डे. त्यांच्या वडिलांचं नाव होतं गौरमोहन डे आणि आईचं नाव होतं रजनी देवी. आता जेव्हा त्यांचा जन्म झाला तेव्हाची जी प्रथा होती त्याप्रमाणे आई वडिलांनी त्यांची पत्रिका करायला दिली आणि ज्योतिषांनी जी गोष्ट सांगितली पत्रिका करून तर ते ऐकून त्यांच्या आई वडिलांना अतिशय आनंद झाला. ज्योतिषांनी सांगितलं की हा मुलगा वयाच्या 70व्या वर्षानंतर 7 समुद्रापलीकडे जाईल आणि भागवत धर्माचा प्रसार करेल, अनेक कृष्ण मंदिरं बांधेल. आता त्यांचे आई वडील अतिशय शुद्ध वैष्णव होते. त्यांच्या घरी मांसाहार केला जात नसे. अगदी चहा कॉफीचं सेवन पण होत नसे. म्हणजे केवळ कृष्ण प्रसादच ते घेत असत. म्हणजे प्रथम अन्न कृष्णाला अर्पण करून मगच ते ग्रहण करत असत. त्यांच्या घराजवळ एक राधाकृष्णाचं मंदिर होतं आणि अगदी लहान असल्यापासूनच आई वडील अभयचरण यांना त्या मंदिरामध्ये घेऊन जात. 5 वर्षाचे असताना त्यांनी एकदा हट्ट धरला की या मंदिरामध्ये जशी रथयात्रा निघते तशीच रथयात्रा मला पण करायची आहे. तर तिथे पहिल्या चित्रामध्ये तुम्ही बघू शकता. त्यावेळेला मग त्यांच्या वडिलांनी हा हट्ट पुरवण्याचा ठरवला आणि हातगाडीची व्यवस्था केली. ती स्वच्छ धुवून रंगवून वगैरे सजवली. त्यावरती श्री जगन्नाथ, सुभद्रा, बलदेव यांचे मुखवटे ठेवले आणि मग जवळच्या सर्व मित्रांना त्यांच्या घरच्यांना रथयात्रेमध्ये सामील होण्याचं आमंत्रण दिलं गेलं. त्यांच्या घरापासून गल्लीच्या टोकापर्यंत रोज 8 दिवस टाळ मृदुंगाच्या साथीमध्ये ही रथयात्रा पार पडली. घरी येऊन सगळ्यांनी प्रसादही ग्रहण केला. आता अभयचरण यांचे जे वडील होते ना हे कापडाचे व्यापारी होते. त्यांचं छोटंसं दुकान होतं आणि कामावरून परत आल्यावरती रोज प्रथम ते भागवतम वाचायचे, चैतन्य चरितामृत वाचायचे, जप करायचे आणि कितीही उशीर झाला तरी त्यांचा हा नियम ते मोडत नसत. त्यानंतर कृष्णांना अर्पण करूनच मग ते अन्न ग्रहण करत असत. तर अशा प्रकारे अभयचरण यांच्यावर लहानपणापासूनच संस्कार घडत होते. तसंच त्यांच्या घरी बरेच स्वामी येत असत आणि अभयचरण यांचे वडील अभयचरण ह्याने एक शुद्ध वैष्णव बनावं असा आशीर्वाद देण्यास त्या स्वामींना ते सांगत असत. तशा एका प्रकारच्या शुद्ध वातावरणात अभयचरण लहानाचे मोठे झाले. अभयचरण यांना मृदुंगाचं शिक्षण मिळावं यासाठी पण त्यांच्या वडिलांनी लहानपणी व्यवस्था केली होती. आता काही वर्षांनंतर एकदा अभयचरण यांचा एक मित्र आला आणि तो म्हणाला की कलकत्त्याला एक स्वामी आलेले आहेत आणि आपण त्यांना भेटायला जाऊ. आता अभयचरणना काही स्वामींना भेटण्यास फार उत्सुकता नव्हती. ते म्हणाले आमच्या घरी नेहमीच स्वामींची ये-जा असते. पण त्यांच्या मित्राने खूप आग्रह केला आणि कलकत्त्याला त्यांना त्या स्वामींना भेटायला तो घेऊन गेला. आता या दुसऱ्या चित्रामध्ये हे दाखवलेलं आहे. मठामध्ये गेले हे मित्र आणि अभयचरण तर त्यावेळी त्या स्वामींना
त्यांनी प्रणाम केला, त्यांच्याबरोबर काही त्यांच्या वार्तालाप झाला. तर हे स्वामी म्हणजे भक्ती सिद्धांत सरस्वती. आणि त्या दरम्यान, त्या भेटीच्या दरम्यान भक्ती सिद्धांत सरस्वती अभयचरण यांना म्हणाले, की "तू खूप हुशार मुलगा आहेस. तुला इंग्रजीचंही खूप चांगलं ज्ञान आहे. तर आपल्या भागवत धर्माचा प्रसार तू पाश्चात्य देशामध्ये जाऊन कर. आपल्याकडे जे साहित्य आहे ते बंगालीमध्ये आहे, हिंदीमध्ये आहे. तू त्यांचा इंग्लिशमध्ये अनुवाद कर, पुस्तकं छाप आणि मग पाश्चात्य देशामध्ये जाऊन ती विक आणि कृष्ण कथा, कृष्ण ज्ञान याचा प्रसार तू पाश्चात्य देशामध्ये कर." आता ही ह्यांची अभयचरण आणि श्रीला भक्ती सिद्धांत सरस्वती यांची ही जी भेट झाली हा 1922 चा काळ होता. म्हणजे त्या स्वातंत्र्यपूर्व काळ होता हा आणि तेव्हा ब्रिटिश सत्तेवर असताना पाश्चात्य देशात जाऊन प्रसार कसा करणार असा प्रश्न अभयचरण यांना पडला. तर तेव्हा भक्ती सिद्धांत सरस्वती यांनी त्यांना समजावून सांगितलं की राजकीय सत्ता कशा आहेत तात्पुरत्या आहेत. त्या देशाचं तात्पुरतं कल्याणच करू शकतात. त्यांच्याकडून लोककल्याणार्थ ज्या चालवल्या जातात योजना त्याही तात्पुरत्या असतात. परंतु कृष्ण भावना भावित जीवन हे शाश्वत सत्य आणि ते राजकीय सत्तेवर अवलंबून नाहीये. आणि काळाची गरज आहे तर हे ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे आणि तेही लवकरात लवकर होणं गरजेचं आहे. म्हणून कृष्ण भावना भावित जीवनाचा प्रसार केला पाहिजे असं त्यांनी सांगितलं. अभयचरण यांनी भक्ती सिद्धांत सरस्वती यांचा लक्षपूर्वक ऐकलं त्यांचं म्हणणं आणि त्यांना तो शब्दनशब्द पटला ते काय बोलतायत ते. त्यांच्या विचारांनी ते खूप प्रभावित झाले. ते रोज आता स्वामींच्या मठात जाऊ लागले. त्यांच्या इतर शिष्यांबरोबर चर्चा करू लागले. प्रवचने स्वामींची ऐकू लागले. त्यांचे विचार त्यांनी जाणून घेतले. आणि अभयचरण आणि भक्ती सिद्धांत सरस्वती यांची पहिली भेट 1922 मध्ये झाली होती आणि पुढे 1933 मध्ये त्यांनी दीक्षा घेतली त्यांच्याकडून. म्हणजे प्रथम भेटीनंतर बराच काळ घालवला. त्या दरम्यान त्यांनी पुस्तकांचा सखोल अभ्यास केला. आपल्या गुरूंबद्दल सगळी माहिती घेतली आणि मग दीक्षा घेतली. पुढे 1939 मध्ये अभयचरण यांना भक्ती वेदांत ही पदवी बहाल करण्यात आली. आता प्रभुपाद यांनी विचार काय केला, की भक्ती सिद्धांत सरस्वती यांनी पाश्चात्य देशात जाऊन प्रसार करायला मला सांगितलंय. पण तिथे पाश्चात्य देशात जाण्याचे पैसे पुरेसे त्यांच्याजवळ नव्हते. म्हणून त्यांनी भारतातूनच प्रसार करायला सुरुवात केली. तर झाशीमध्ये त्यांनी एक प्रवचन आयोजित केलं आणि जे लोकांना आवडलं, पण अजून शिकण्याविषयी लोकांनी उत्सुकता दाखवली नाही. पुढे 1935 मध्ये वृंदावनमध्ये राधाकुंड सरोवराजवळ भक्ती सिद्धांत सरस्वती आणि प्रभुपाद यांची परत एक भेट झाली. त्यावेळीही भागवत धर्माचा प्रसार, कृष्ण ज्ञान हे लवकरात लवकर पाश्चात्य देशामध्ये तू पोचव असा एक संदेश भक्ती सिद्धांत सरस्वती यांनी प्रभुपाद यांना दिला. पुढच्याच वर्षी म्हणजे 1936 साली भक्ती सिद्धांत सरस्वती कृष्णधामात गेले. त्यानंतर श्रीला प्रभुपाद भारतामध्ये राहून ज्ञान देत राहिले. पण त्यांच्या लक्षात आलं की ते गृहस्थ असल्याने त्यांनी दिलेलं ज्ञान हे लोक गंभीरतेने घेत नसत. 1959 मध्ये त्यांनी संन्यास घेतला आणि ते वृंदावनात राहू लागले. राधा दामोदर मंदिरात ते राहत असत. तिथे राहून त्यांनी अनेक पुस्तकांचा अनुवाद केला. मग पुस्तकं छापण्यासाठी ते स्वतः वृंदावनावरून दिल्लीला जात. पुस्तकाचं एडिटिंग, प्रूफ रिडिंग, ते छापल्यानंतर पुस्तकाचं वितरण ते स्वतःच करत असत. इथे बघा चित्रामध्ये दाखवलेलं आहे. तिथे गर्दीच्या ठिकाणी जात, हॉटेल्स आहेत, रेस्टॉरंट्स आहेत, या ठिकाणी जाऊन लोकांना ते अतिशय कळकळीने सांगत असत ही पुस्तकं वाचण्याविषयी. पुढची स्लाइड घेता माताजी. आता श्रीला प्रभुपाद यांनी निश्चित केलं होतं पाश्चात्य देशामध्ये जाण्याचं, पण त्यांच्या जवळ पुरेसे पैसे नव्हते. तर सिंडिया शिपिंग कंपनीच्या मालकीण होत्या सुमती मोरारजी यांना ते भेटले आणि पाश्चात्य देशात जाऊन कृष्णज्ञानाचा प्रसार करायचा आहे म्हणून त्यांच्या जहाजातून जायला परवानगी मिळावी असं त्यांनी सांगितलं. पण आता त्यावेळी श्रीला प्रभुपाद हे 70च्या वयाचे होते आणि सुमती मोरारजी यांनी ती परवानगी दिली नाही. तर तो जहाजाचा प्रवास अतिशय खडतर होता. तो काही आजकालच्या सारख्या सुखसोयींनी युक्त असा नव्हता आणि श्रीला प्रभुपाद यांना झेपणार नाही म्हणून सुमती मोरारजी यांनी हो म्हटलं नव्हतं. पण प्रभुपादांनी परत एकदा प्रयत्न केला. सुमती मोरारजी यांची भेट घेतली आणि आपलं जाणं किती आवश्यक आहे हे त्यांना पटवून दिलं. आणि शेवटी 13 ऑगस्ट 1965 साली जलदूत नावाच्या मालवाहक जहाजातून ते अमेरिकेला रवाना झाले. आता लक्षात घ्या हे कुठलं सुखसोयींनी युक्त असं क्रूज नव्हतं, तर एक मालवाहक जहाज होतं. आता या प्रवासाच्या दरम्यान त्यांना 2 हृदय विकाराचे झटके आले.
तर प्रवास बराच लांबचा होता. जवळ-जवळ 35 एक दिवसांचा हा प्रवास होता आणि एवढ्या लांबच्या प्रवासामध्ये सी सिकनेस ज्याला म्हणतात, म्हणजे सतत मळमळ, उलट्या होणे अशी लक्षणं पण दिसतात ज्यावेळेला जहाज समुद्रावरती चालतं. पण श्रीला प्रभुपाद यांचा निर्धार मात्र कायम होता. या प्रवासाच्या दरम्यान श्रीला प्रभुपाद यांच्याकडे खिशामध्ये ₹40 होते आणि 2 ट्रंक्स होत्या त्यांच्याकडे. त्या एका ट्रंकेमध्ये त्यांनी अनुवाद केलेली काही पुस्तकं होती. दुसऱ्यामध्ये काही त्यांचे कपडे, अन्न शिजवण्याचा कुकर, एक मृदुंग त्यांच्याबरोबर होता आणि एक छत्री होती. आता हृदयविकाराचे झटके जरी आले तरी त्यांचा निर्धार मात्र कायम होता, की माझ्या गुरूंच्या आदेशाचं मी पालन करणारच आहे. तर ते न डगमगता बॉस्टनला पोहोचले आणि तिथे त्यांचा मित्राचा मुलगा राहत होता. त्याच्याबरोबर काही काळ ते राहिले. त्यानंतर त्यांनी आता न्यूयॉर्कला जाण्याचा निर्णय घेतला. न्यूयॉर्कला सेंट टॉम्किन्स स्क्वेअर पार्क नावाच्या ठिकाणी रोज दुपारी प्रभुपाद हरे कृष्ण महामंत्राचं संकीर्तन करत असत. त्यांचं हे संकीर्तन ऐकून काही लोक तिथे गोळा होऊ लागली. उत्सुकतेने त्यांना विचारू लागली, की तुम्ही कुठून आलायत? काय म्हणता आहात? आणि मग प्रभुपादांनी ज्ञान द्यायला सुरुवात केली आणि अशा प्रकारे अनेक लोक इथे जोडली गेली आणि 1966 मध्ये इस्कॉनची स्थापना तिथे झाली. तर ही चळवळ खूप लोकप्रिय झाली. त्याच्यामध्ये हिप्पी पण सामील झाले. तर हे हिप्पी कसे होते, की हे नशा करत असत. घरदार त्यांनी सोडून ते स्वैराचार करत असत आणि तेही हरे कृष्ण महामंत्राच्या संकीर्तनामध्ये भाग घेऊ लागले. हळूहळू त्यांच्या वाईट सवयी सुटू लागल्या. महामंत्राचा जपही ते करू लागले. तर श्रीला प्रभुपाद थोड्याच दिवसात तिथे खूप प्रसिद्ध झाले आणि हरिनामाच्या संकीर्तनाने तिथल्या युवा पिढीला, ज्यांचं असं अनिर्बंध वागणारी ही पिढी होती, तिला बदलायला त्यांनी सुरुवात केली. पुढची घेता स्लाइड माताजी. आता श्रीला प्रभुपाद अनेक राजकीय नेत्यांची भेट घेत असत आणि त्यांना भेटून ते कृष्ण ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असत. श्रीला प्रभुपाद यांना वाटायचं की राजकीय नेत्यांनी जर का भगवद्गीतेचं ज्ञान घेऊन राज्य केलं तर अधिक योग्य प्रकारे ते राज्य करू शकतील. आता श्रीला प्रभुपाद यांनी अनेक पुस्तकं लिहिली. त्याच्यामध्ये बॅक टू गॉडहेड नावाचं त्यांनी मासिकही सुरू केलेलं होतं. इथे आपल्याला चित्र दिसतंय. पुढची स्लाइड घ्या माताजी. तर श्रीला प्रभुपाद यांनी 14 वेळा परदेश भ्रमण केलं. अनेक देशात जाऊन त्यांनी कृष्णांच्या बद्दलचं ज्ञान दिलं आणि श्रीला प्रभुपाद यांची सर्वात मोठी देणगी म्हणजे त्यांचे ग्रंथ आहेत. तर या ग्रंथातली भाषा ही अत्यंत सुगम आहे, तसंच अर्थ खूप गहन आहे. तर त्यामुळे हे ग्रंथ कसे ज्ञानवर्धक आहेत आणि आपल्या सर्वांच्या, सगळ्या माणसांच्या अतिशय कल्याणासाठी हे लिहिले गेलेले आहेत. पुढची स्लाइड घ्या माताजी. तर इथे आता श्री श्री राधा गोविंदांचं चित्र आहे बघा. त्यांना आपण प्रणाम करूया, त्यांच्या चरणी प्रार्थना अर्पण करूया, आपल्याला कृष्ण भक्ती प्राप्त होवो म्हणून. तर श्री श्री राधा गोविंद यांचं मंदिर मँगलोरला आहे. मँगलोर कर्नाटक मध्ये आहे. माताजी पुढची स्लाइड घेता. मँगलोर कर्नाटक मध्ये आहे. तुम्ही जर का इथे गेलात मँगलोरला तर निश्चित भेट देऊ शकता. मंदिराचे अध्यक्ष नामानिष्ठदास प्रभूजी आहेत. नामानिष्ठदास प्रभूजी हे IIT कानपूरचे विद्यार्थी आहेत आणि बीटेक तिथून पूर्ण केल्यानंतर काही काळ इन्फोसिस मध्ये त्यांनी काम केलं आणि नंतर ते कृष्ण भक्तीमध्ये आले. तर 30हून अधिक वर्ष गेले ते कृष्ण सेवेमध्ये आहेत आणि त्यांनीच हा आपला 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या हा उपक्रम सुरू केला आहे, जो जगातला एक खूप मोठा असा ऑनलाईन उपक्रम आहे. तर नामानिष्ठदास प्रभूजींना साष्टांग प्रणाम करूया आपण आणि ज्यांच्यामुळेच हा उपक्रम शक्य झालेला आहे. घर बसल्या आपण या संधीचा लाभ घेऊ शकत आहोत. माताजी पुढची स्लाइड घेता. आता बघा, भगवद्गीतेचा अभ्यास करणारे अनेक लोक होते. तर महात्मा गांधीही त्यांच्यापैकी एक होते. ते रोज गीता वाचत असत आणि त्याप्रमाणे आचरण करण्याचा ते प्रयत्न करत असत. दुसऱ्या चित्रामध्ये बुद्धिमान शास्त्रज्ञ दाखवलाय अल्बर्ट आइन्स्टाईन. तर त्यानेही भगवद्गीतेमधून प्रेरणा घेतली होती. एक फ्रेंच सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ होता लुईस पाश्चर. त्याचेही एक उद्गार आहेत की लिटिल सायन्स टेक्स अस अवे फ्रॉम गॉड बट टू मच ऑफ सायन्स ब्रिंग्स अस क्लोजर टू गॉड. तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की शास्त्रज्ञ फक्त शास्त्राला मानतात, ते भगवंतांना मानत नाहीत. पण असं नाहीये. इथे आइन्स्टाईन आणि लुईस पाश्चरचे उद्गार आपल्याला बरंच काही सांगतात. तर शास्त्रज्ञ बघतात की पृथ्वीचं, सर्व ग्रहांचं भ्रमण, ही ग्रहमाला, ऋतुचक्र, जीवनचक्र हे कसं बिनबोभाट सुरू आहे इथे.
आणि ते जाणून घेण्यासाठी ते आता भगवद्गीतेचा अभ्यास करतात आणि समजून घेण्याचा प्रयत्न करतात. आणि जसं आता आपण हे श्रीला प्रभुपादांच्या जशी आहे तशी ह्यावरून हे ज्ञान घेतोय, तर पाश्चात्य देशामध्ये जाऊन लोकांना कृष्ण भावना स्वीकारणे, ते त्यांना ती आचरणात आणणं हे काही सोपं नव्हतं. आणि श्रीला प्रभुपाद यांचे प्रयत्न, कृष्णांची कृपा ह्यामुळे ते विलक्षण कार्य हे करू शकले. आपल्या संकीर्तनाने, भक्तिभावाने इतक्या लोकांना आपल्याकडे खेचून आणण्याचं अद्भुत कार्य श्रीला प्रभुपादांनी करून दाखवलेलं आहे. म्हणजे भगवंतांची कृपा म्हणतात ना ती हीच. आणि अशा प्रभुपादांनी लिहिलेल्या या भगवद्गीतेचा आपण अभ्यास करत आहोत, हे आपलं भाग्य समजलं पाहिजे. वयाच्या 69व्या वर्षी ते अमेरिकेला गेले. प्रवासाच्या दरम्यान त्यांची तब्येत बिघडली, तरीही गुरुच्या आदेशाचं पालन करण्यासाठी हे कार्य त्यांनी पूर्ण केलं. म्हणजे आपल्याला बघा खूप सुखसोयी असतात, तरी पण आपण कुठे जायचं असेल तर अगदी किती विचार करतो. बरं, इथे श्रीला प्रभुपाद यांच्या खिशामध्ये काही पैसे नाहीत, त्या देशात कोणीही माहिती नाही, आणि एवढा लांबचा प्रवास करून ते पोचले, म्हणजे शब्द कमी पडतील असं त्यांचं हे कार्य आहे. तर आपण म्हणजे आपलं भाग्य समजलं पाहिजे की हे आपण भगवद्गीतेसारखं गहन अर्थ असलेल्या ग्रंथाचं ज्ञान श्रीला प्रभुपादांनी आपल्याला अतिशय सोपं असं करून सांगितलेलं आहे. माताजी पुढची स्लाइड घेता. आता मार्केटमध्ये, बाजारामध्ये अनेक भगवद्गीता उपलब्ध आहेत. म्हणजे 800हून अधिक भगवद्गीतेवरील पुस्तकं आहेत. मग इस्कॉनचीच भगवद्गीता आपण का वाचावी? तर ह्याचं कारण आपण समजून घेऊया, की जसं बघा आता आपण मोबाईल चार्ज करतो, तर त्या ह्याच्या अडॅप्टर आणि मोबाईल ह्यांच्यामध्ये एक तार असते, जी चार्ज करते, म्हणजे इलेक्ट्रिक करंटला इथून तिथे पोहोचवते. तर ही तारच तुटलेली असेल तर आपला मोबाईल चार्ज होईल का? तर होणार नाही. तसंच गीतेचं जे ज्ञान आहे आपण परंपरेमध्ये शिकतो. परंपरा म्हणजे काय? तर गुरु शिष्य अशा परंपरेने ज्ञान आपल्यापर्यंत पोचतं. तेव्हा या ज्ञानाचा अखंडित प्रवाह असतो आणि यथार्थ ज्ञान आपल्यापर्यंत पोचतो. तर इस्कॉनची ही परंपरा आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला इथे चित्रामध्ये दाखवलेलं आहे की प्रथम हे ज्ञान ब्रह्मदेवांनी दिलं, कृष्णांनी ब्रह्मदेवांना दिलं, ब्रह्मदेवाने नारद मुनींना, नारद मुनींनी व्यासदेवांना, आणि पुढे गुरु शिष्य परंपरेमध्ये ते भक्ती सिद्धांत सरस्वतींपर्यंत आलं, ज्यांनी हे ज्ञान श्रीला प्रभुपाद यांना दिलं आणि प्रभुपादांकडून हे आपल्याला मिळतं आहे. तर जेव्हा ज्ञानाचा असा अखंडित प्रवाह असतो, तेव्हा हे ज्ञान यथार्थ रूपाने आपल्यापर्यंत पोचू शकतं आणि असंच ज्ञान आपलं परिवर्तन घडवून आणू शकतं आपल्यामध्ये. तर इस्कॉनची ही जशी आहे तशी, अशा ह्या भगवद्गीतेचं नाव आहे, हे ज्या पुस्तकाचा आपण अभ्यास करत आहोत. तर इस्कॉनची ही जी परंपरा आहे हिला ब्रह्मगौडीय वैष्णव परंपरा असं म्हणतात. आपण म्हणजे प्रामाणिक गुरूंकडून ज्ञान घेण्याचे इथे महत्व आपल्याला सांगितलेलं आहे. गुरु शिष्य परंपरेमधून आलेल्या गुरूंकडूनच आपल्याला हे ज्ञान घेतलं पाहिजे. जसं आपण आता कुठला अभ्यासक्रम आपल्या मुलांसाठी निवडतो, तर शाळेमध्ये दाखल करत असताना, प्रवेश घेत असताना कसं ते SSC बोर्ड किंवा CBSE, ICSE द्वारा चालवल्या जाणाऱ्या शाळांमध्ये आपण प्रवेश घेतो किंवा युनिव्हर्सिटीशी अफिलिएटेड असलेल्या कॉलेजमध्ये आपण जाऊन शिकतो. तसंच परंपरेतून आलेल्या गुरूंकडून ज्ञान घेतल्याने आपल्याला यथार्थ ज्ञान मिळतं. परंपरेतून आलेल्या ज्ञानामध्ये कोणीही मला वाटलं म्हणून एखाद्या गोष्टीची भर घालत नाही किंवा एखादा भाग मला योग्य वाटला नाही म्हणून काढून टाकत नाही. तर जसं आहे तसंच ज्ञान पुढे दिलं जातं, म्हणून हे महत्वाचं आहे. आता माताजी पुढची घेता स्लाइड. आपण या अभ्यासक्रमामध्ये, 18 दिवसाच्या अभ्यासक्रमामध्ये भगवद्गीतेतील काही मुख्य श्लोक समजून घेणार आहोत, म्हणजे भगवद्गीतेची ओळख करून घेणार आहोत. या पुढची जी लेव्हल आहे म्हणजे ऍडव्हान्स लेव्हलला, त्यावेळेला तुम्ही प्रत्येक श्लोकाचा अभ्यास करू शकता. तर आता अर्जुन हा कृष्णांचा परम सखा होता आणि त्यांच्या छत्रछायेमध्ये होता. तरीही सैन्याचं निरीक्षण केल्यानंतर त्याचा गोंधळ उडाला. तर समजून आपल्याला घ्यायचंय की ही कृष्णांची योजना आहे, ज्याद्वारे ही भगवद्गीता त्यांना तुमच्या माझ्यापर्यंत पोचवायची होती. तर अर्जुनाचा भ्रम आणि त्याचा गोंधळ दूर करण्यासाठी सांगितलेली ही गीता ही कृष्णांची मांडणी आहे. तर अर्जुन भगवद्गीतेचा जरी प्रथम श्रोता मानला जातो, तरी हे ज्ञान मात्र आपल्या सर्वांच्या हितासाठी आहे. अर्जुनाने विचारलेले जे प्रश्न आहेत ते सर्व आपल्या सगळ्यांच्यासाठी आहेत. आता कृष्ण भगवद्गीतेचं ज्ञान अर्जुनाला युद्धस्थळी देतात, कुरुक्षेत्राच्या युद्धस्थळी.
आता युद्धस्थळावरती कशी भावना असते आपल्याला माहिती आहे. भावभावना तिथे कशी असते की सगळीकडे एका अस्त्रशस्त्र सुरू असतात, सगळीकडे टेन्शन असतं, ताणतणाव असतो. आता कृष्ण आपल्या कक्षामध्ये बोलवूनही हे ज्ञान अर्जुनाला देऊ शकले असते, जसे आता आपण मीटिंग्स करतो. तर तसं कृष्णांनी केलेलं नाहीये. प्रथम अर्जुनाचे सगळं प्रश्न त्यांनी ऐकून घेतले आणि मग अर्जुनाला त्यांनी ज्ञान दिलं. तर युद्धस्थळाचीच निवड कृष्णांनी का बरं केली? ते आपल्या महालात बोलवून हे अर्जुनाला ज्ञान देऊ शकले असते, पण तसं न करता युद्धस्थळाची निवड कृष्णांनी का बरं केली असेल? तुम्हाला काय वाटतं? तुमच्यापैकी कोणी सांगू शकेल? अर्जुनाला हे भगवद्गीतेचं ज्ञान देण्यासाठी कृष्णांनी युद्धस्थळाची निवड का बरं केली कुरुक्षेत्राच्या? हरे कृष्ण. तुम्ही सगळे ऐकताय ना? कारण मी एकटीच बोलते, तर त्यामुळे मला काही कळत नाहीये तुमच्यापैकी सर्वजण तुम्ही ऐकत आहात की नाही. कोण प्रयत्न करू शकेल? आपलं उत्तर चुकलं तरी चालेल, आपण प्रयत्न करूया. हा, हरे तेच. कृष्ण वैशाली माताजी. हा, नमस्कार माताजी. ते युद्धस्थळाची निवड यासाठी केली असेल की तिथे अ, एक प्रत्यक्ष दृश्य होतं आणि जर हे हम्म. एका बंदिस्त ठिकाणी जर सांगितलं असतं तर ती फक्त म्हणजे लाईक एक्झॅक्ट म्हणजे असं एकदम म्हणजे समोरासमोर जी दोघांमधलंच जाणीव चर्चा. झाली. हा, बरं बरं. ठीक आहे, हरकत नाही. वैशाली माताजींनी प्रयत्न केलेला आहे. अजून कोणाला काय सांगायचंय? बरोबर आहे माताजी. अजून कोणाला? अपर्णा माताजी, तुम्हाला काय सांगायचंय? मला असं वाटतं, नमस्कार माताजी, मला असं वाटतंय की युद्धभूमी आहे, युद्धामध्ये कुणीतरी जिंकणार आहे आणि कुणाचा तरी पराभव होणार आहे. हम्म. आणि जी स्थिती आहे किंवा जी हम्म. मनाची घालमेल होती म्हणा, की हा. दोन्हीकडे बघितलं तर भाऊच होते, म्हणजे एकाच हम्म. घरातले आहेत. म्हणजे जेव्हा आपल्याला एक्स्ट्रीम कंडिशन येते की चॉईस कोणाचा करायचा आहे, जसं हा, आई पण आपली आहे आणि पत्नी पण आपली, जसं होतं बरोबर. बाजू हो, कोणाची कठीण नाही. कठीण प्रसंग आहे. कठीण बरोबर, प्रसंग खूप आहे छान. अतिशय. तर हो. मला तरी असं वाटतंय की त्यामुळे श्रीकृष्णांनी युद्धक्षेत्राचीच निवड केली असेल. हा, बरोबर आहे माताजी. कीर्ती माताजी, तुम्हाला काही सांगायचंय? हरे कृष्ण. कीर्ती माताजी, तुमचा हँड रेस्ड आहे. बरं, आपण समजून घेऊया. आपण एक हा, हरे कृष्ण माताजी, बोला. हा, मला ऍक्च्युली असं सांगायचं होतं की अर्जुन आणि श्रीकृष्ण यांच्यामध्ये जे संवाद होत असतात त्याप्रमाणे हम्म. अर्जुन आपलं कर्तव्य करायला इन्कार करतो, म्हणजे युद्ध करायला हम्म. इन्कार करतो. हम्म. त्यावेळेचं कर्म त्याला जाणून द्यायला म्हणून श्रीकृष्ण त्याला भगवद्गीता समजवतात. बरोबर. पण युद्धस्थळाचीच का निवड करतात? जो उपदेश त्याला केला तो त्याला वेगळ्याच ठिकाणी पण करू शकले असते ना. कारण काय तो युद्ध करायला नकार देतो. हा, बरं, चालेल. आपण समजून घेऊया. सगळ्यांची उत्तरं बरोबर आहेत. आपण आता एक उदाहरण घेऊ, म्हणजे आपल्याला ते समजायला सोपं जाईल. बघा, आता एक मुलगा असतो आणि तो आता कॉलेजला जायला तयार झालाय किंवा म्हणूया ऑफिसला जातोय आणि तो निघणार. एवढ्यात त्याची आई त्याला थांबवते, म्हणते, अरे काहीतरी तुला मला गोष्ट सांगायची आहे. पण याला इतकी जायची घाई आहे ऑफिसला की हा म्हणतो की मी काय आता थांबत नाही, नंतर ऐकेन, म्हणून तो निघतो. आता बाहेर जातो, रस्त्यावरती काही जोरजोरात लोक आवाज करत असतात, एकमेकांकडे भांडत असतात. तर तो काय प्रकार चालू आहे, विवाद चालू आहे, हे ऐकायला मात्र तो तिथे 5 मिनिटं रेंगाळतो. आता आईची गोष्ट ऐकायला ह्याच्याकडे 2 मिनिटं नव्हती. तर तसंच ही एक गोष्ट आहे, म्हणजे की युद्धस्थळाकडे म्हणजे व्यक्ती कशी आहे, भांडण तंट्याकडे व्यक्ती आकर्षित होत असते. नॅचरल टेंडन्सी आहे माणसाची. तर तसंच महाभारताचं युद्ध होणार तेव्हा सर्वांचं लक्ष या युद्धाकडे लागलेलं होतं. त्यामुळे युद्धस्थळाची निवड केली कृष्णांनी. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत अशी एक्स्ट्रीम किंवा बिकट परिस्थिती निर्माण होत नाही तोपर्यंत आपण ज्ञान घ्यायला तयारच होत नाही. आपण ज्ञान आत्मसात करायला तयार नसतो. जेव्हा आपल्यावर संकट येतं, आपल्या कुटुंबातले जवळचे कोणीही आपली मदत करू शकत नाही, कोणी करू शकेल तर केवळ कृष्णच करू शकतील, जेव्हा हे आपण जाणतो तेव्हाच आपण कृष्णांकडून ज्ञान घ्यायला तयार होतो. आता अर्जुनाचं नाव काय आहे? गुडाकेश असं आहे. गुडाकेश म्हणजे काय? ज्याने अज्ञानाच्या अंधकाराला जिंकलेलं आहे.
तरी पण अर्जुन इथे मोहित झालेला आहे, भ्रमित झालेला आहे. याचं कारण काय आहे? याचं कारण म्हणजे कृष्ण किंवा ऋषिकेश. ऋषिकेश म्हणजे काय? ऋषिक म्हणजे इंद्रिय आणि ईश्वर म्हणजे इंद्रियांचे स्वामी. तर हे कृष्ण जे आहेत म्हणजे ऋषिकेश जे आहेत ते ह्याला अर्जुनाच्या इंद्रियांना वश करतात, मोहित करतात आणि त्याद्वारे अर्जुनाच्या द्वारे आपल्याला हे सर्व प्रश्न विचारले जातात. तो गोंधळात पडतो आणि भगवद्गीतेचं हे ज्ञान आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवलं जातं. अर्जुनाचं माध्यम बनवून कृष्णांनी ही योजना केलेली आहे. माताजी पुढची स्लाइड घेता का? आता हीच ठेवा. तर भगवद्गीतेमध्ये बघा एकूण 700 श्लोक आहेत आणि 575 श्लोक हे भगवान श्रीकृष्णांच्या मुखी आलेले आहेत. कृष्णांची अमृतमय अशी दिव्य वाणी ही आहे. आणि अर्जुनाच्या मुखी 83 श्लोक आहेत, संजयच्या मुखी 41 आणि धृतराष्ट्राच्या मुखी केवळ 1 श्लोक आलेला आहे. तर आपण जाणून घेतलं की भगवद्गीता ही कृष्णांनी गायलेलं एक गीत आहे, म्हणूनच गीता असं म्हटलेलं आहे. आणि भगवंतांनी गायलेलं आहे म्हणून ते भगवद्गीता असं आहे. तर हे कृष्णांनी दिलेलं ज्ञान आहे. तर कृष्ण आता गुरु म्हणून इथे ज्ञान देतायत. आणि तर अर्जुनाच्या मुखी 83 श्लोक का बरं आलेले आहेत? तर ह्याचं उत्तर असं आहे की ज्ञान जाणून घेण्याची जिज्ञासा. आपण म्हटलं ना की भगवद्गीता शिकून घ्यायची असेल तर आपल्याला कसं अर्जुनाचा गुण हवा. तर इथे बघा ज्ञान जाणून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रश्न पडले पाहिजेत, ज्यांची उत्तर आता आपण आपल्या शिक्षकांना विचारून ते आपल्या शंका निरसन करून घेतलं पाहिजे. म्हणून अर्जुनाच्या मुखीही 83 श्लोक आलेले आहेत. आता भगवद्गीता आपल्याला कुठल्या 5 विषयांच्या बद्दल माहिती देते? तर इथे आपल्याला 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत. ईश्वर म्हणजे कोण आहे? ते सर्वश्रेष्ठ कसे आहेत हे आपल्याला समजतं. मग जीव म्हणजे कोण? ईश्वराचं आणि जीवाचं काय नातं आहे? जीव ईश्वरापेक्षा कसा वेगळा आहे हेही आपल्याला भगवद्गीतेमध्ये समजतं. प्रकृती म्हणजे काय? प्रकृतीचे 3 गुण कुठले? जीव प्रकृतीच्या 3 गुणांनी बद्ध कसा होतो? प्रकृतीच्या त्रिगुणात्मक शक्तीमधून आपण बाहेर कसे पडू शकतो? अशा अनेक गोष्टींचं ज्ञान आपल्याला भगवद्गीतेत मिळतं. मग कर्म. आता कर्म म्हणजे अशी क्रिया की ज्यामुळे आपल्याला दुसरं भौतिक शरीर प्राप्त होतं. आपण म्हणतो ना एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. तर भगवद्गीता आपल्याला कर्मांच्या बाबतीत खूप सखोल ज्ञान देते. काही कशी तीव्र कर्म असतात बघा. तीव्र कर्म म्हणजे आपण रस्त्याने चाललो असू आणि गाडीचा धक्का लागला, ऍक्सिडेंट झाला म्हणजे लगेच नुकसान झालं, इमिजिएट रिझल्ट मिळतो. तर काही मंद कर्म असतात म्हणजे आपण रोप लावतो, हळूहळू ते वाढतं, मग त्याचा वृक्ष बनतो आणि कालांतराने त्याला फळं मिळतात. सकाम कर्म, निष्काम कर्म, कर्म, अकर्म, विकर्म असे खूप शब्द आहेत कर्माच्या संबंधित. या सगळ्यांच्या बद्दल आपण ज्ञान घेणार आहोत. काळ ही काळाबद्दल आपण सगळेजण जाणतो, पण त्याची व्याख्या करू आपण शकत नाही. म्हणजे काळ कसा मोजायचा, म्हणजे सेकंद म्हणा, तास म्हणा, मिनिट म्हणा, हे आपण सगळं जाणतो, पण व्याख्या करू शकत नाही काळाबद्दल. तर याबद्दलही आपल्याला ज्ञान मिळणार आहे. तर काळ ही कृष्णांची शक्ती आहे. आता या ज्या पहिल्या 4 गोष्टी आहेत, ईश्वर, जीव, प्रकृती आणि काळ, ह्या शाश्वत आहेत आणि नित्य आहेत. पण कर्म कसं आहे? अनित्य किंवा तात्पुरतं आहे. आता जीव, काळ आणि प्रकृती ह्या ईश्वराच्या शक्ती आहे आणि ईश्वर नित्य असल्यामुळे ह्या शक्त्या पण नित्य आहेत. पण कर्म आणि त्याची प्रतिक्रिया ही ईश्वराची शक्ती नाहीये. जीवाच्या इच्छेनुसार ईश्वर त्याला मान्यता देतात, पण कसे? तटस्थ पर्यवेक्षकासारखे. म्हणून कर्म ही जीवाची शक्ती मानली जाते आणि ती अनित्य आहे. आता पुढची स्लाइड घेता माताजी. आता ईश्वर हे आपण बघितलं, भगवद्गीता एक योगशास्त्र आहे. योग म्हणजे काय? जोडून घेणे. मग या भगवद्गीतेमध्ये आपण कर्माने, ज्ञानाद्वारे, भक्तीद्वारे इथे कृष्णांच्या बरोबर जोडून घेतो आहे. तर म्हणून हे 5 गोष्टी आपण ह्या शिकणार आहोत. तर आता ईश्वर म्हटलेलं आहे. ईश्वर म्हणजे कोण? तर परमपुरुषोत्तम श्रीकृष्ण. मग ते का सर्वश्रेष्ठ आहे? ते भगवान त्यांना का म्हटलेलं आहे? सर्व कारणांचे परम कारण त्यांना का म्हटलेलं आहे? हे आपण समजून घेऊया. माताजी पुढची स्लाइड घ्या. मग प्रकृती आपण म्हटलं ईश्वराची शक्ती आहे. ती अस्थायी जरी असली ना तरी ती शाश्वत आहे. जसं आता गुरुत्वाकर्षण आहे बघा, आपल्याला दिसत नाही पण ते काम करत असतं. तशीच ही प्रकृती असते. ही त्रिगुणात्मक प्रकृती आपल्याला दिसत नाही, पण तिच्या प्रभावाने झालेले परिणाम मात्र आपल्याला दिसू शकतात. त्यानंतर जीव. माताजी पुढची स्लाइड. जीव हा ईश्वराचाच अंश आहे आणि जीव म्हणजे मनुष्य, प्राणी, पक्षी, कृमी, कीटक, देवदेवता सुद्धा हे सर्व जीव आहेत.
मग जीवाचा आणि परमेश्वराचा काय संबंध आहे हे पण आपण जाणून घेऊया. त्याच्यानंतर आपण म्हटलं काळ. माताजी पुढची स्लाइड. तर ईश्वर, जीव, प्रकृती आणि काळ हे सर्व एकमेकांशी जोडलेले आहेत आणि शाश्वत आहेत. काळ म्हणजे काय? अनंत काळ. आणि त्याचं कार्य काय आहे? तर नाश करणं. सुख दुःख काळ निर्धारित करतो. ईश्वराची एक सर्वोच्च शक्ती अशी ही मानली जाते काळ. आणि भौतिक जगातल्या प्रत्येक गोष्ट नष्ट करते ही काळ. म्हणजे काळ कसं आहे? नियमन करत असतो सर्व सर्व गोष्टींचं. कालमर्यादेने आपण सर्वजण बांधलेले आहोत. आणि शेवटचं म्हणजे कर्म. माताजी पुढची स्लाइड घ्या. आता कर्म म्हणजे काय? की ज्या विभिन्न क्रिया किंवा कृती जीव करतो त्याला कर्म म्हटलं जातं. आता जगामध्ये प्रत्येक क्रियेची एक प्रतिक्रिया असते बघा. आणि त्यामुळे मनुष्य कसा आहे किंवा जीव कसा आहे, मनुष्य नाही म्हणायचं, जीव म्हणायचं. कारण जीव म्हणजे काय? मनुष्य, प्राणी, देवदेवता हे सर्वच जण जीवामध्ये आले. त्यामुळे जीव कसा आहे? अनादी कालापासून कर्माची प्रतिक्रिया भोगत आहे. परंतु ज्ञानाने जीव कर्माची ही प्रतिक्रिया बदलू शकतो. म्हणून कर्म हे शाश्वत मानलं जात नाही, तर अनित्य मानलं जातं. आता कळत नकळत केलेल्या कृती आपली भविष्यातली सुख-दुःख ठरवत असतात. एवढंच नाही तर भविष्यात कुठलं शरीर आपल्याला मिळणार आहे हेही कर्म ठरवत असतं. त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. माताजी पुढची स्लाइड घेता. आता भगवद्गीतेची पार्श्वभूमी मगाशी मी सांगितली. परत एकदा आपण समजून घेऊया की या युद्धामध्ये कृष्ण अर्जुनाच्या रथाचे सारथी होते. आणि युद्धाच्या दिवशी अर्जुन कृष्णाला म्हणाला की मला कौरवांची युद्धसेना बघायची आहे. आणि त्याने कृष्णाला सांगितलं की कौरव सेनेचं व्यवस्थित निरीक्षण मला करता येईल अशा दोन्ही सैन्यांच्या मध्ये तुम्ही रथ घेऊन जा. तर तेव्हा कृष्ण अशा जागी आता रथ घेऊन गेले जिथून दोन्ही सेना त्याला व्यवस्थित दिसल्या अर्जुनाला. आणि कौरवांची सेना बघून अर्जुन गोंधळला आणि त्याने युद्ध करण्यास नकार दिला. आणि तो युद्ध करण्यास का तयार नाही ह्याची त्यानं कारणं कृष्णांना दिली. तो कृष्णांना त्यानंतर शरण गेला आणि परिणामी ही भगवद्गीता बोलली गेली. माताजी पुढची स्लाइड घेता. याच्या पुढची घ्या. हा, ही ठेवा. आता गीता महात्म्य. गीता महात्म्य म्हणजे काय? तर भगवद्गीतेची महिमा ही आदी शंकराचार्य यांनी सांगितलेली आहे. तर भगवद्गीता हे दिव्य साहित्य आहे आणि जो ह्याचं ध्यानपूर्वक पठण करतो, ह्यातील उपदेशाचं पालन करतो, तो भगवान कृष्ण यांचा आश्रय प्राप्त करू शकतो आणि समस्त भय आणि चिंतामधून मुक्त होतो, असं आपल्याला इथे आदी शंकराचार्य म्हणतात. म्हणजे आपण आता बाजारातून भगवद्गीता विकत आणली आणि त्याची पूजा केली अगदी नित्य नियमाने धूप दिवा लावून, तर त्याने विशेष काही लाभ होणार नाही. शंकराचार्य इथे आपल्याला काय सांगतात की ध्यानपूर्वक पठण केलं पाहिजे, त्यातील उपदेशांचं पालन केलं पाहिजे. आता समजा आपल्याला गुलाबजाम खायला खूप आवडतात आणि ते बनवण्यासाठी आपण सगळं साहित्य आणलं आणि त्याच्याकडे नुसतेच बघत राहिलो, तर काही लाभ होणार आहे का? नाही होणार. अगदी आपण गुलाबजाम बनवले तरी तो लाभ होणार नाही. आपल्याला खावे लागतील तेव्हा आपण त्याचा स्वाद घेऊ शकतो. तसंच आहे, पुस्तकाची पूजा करून लाभ होणार नाहीये, तर ध्यानपूर्वक पठण, चिंतन केलं पाहिजे आणि उपदेशाचं पालन करणं आवश्यक आहे. म्हणजे बोध घेणं इथे आवश्यक आहे. तर शंकराचार्यांनी हे जे गीता महात्म्य आपल्याला सांगितलेलं आहे त्याच्यात ते म्हणतात की एखाद्याने पूर्ण निष्ठेने आणि गंभीरतेने भगवद्गीतेचं पठण केलं तर भगवंतांच्या कृपेला तो पात्र ठरतो आणि पूर्व दुष्कर्मांच्या प्रतिक्रियांचा प्रभाव त्याच्यावरती पडत नाही. तर इथे एक श्लोक घेतलेला आहे या गीता महात्म्यामधला, तो आपण समजून घेऊया. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदनः पार्थो वत्सः सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महात. सर्व उपनिषदे गायीप्रमाणे आहेत. गायीचे दूध दोहन करणारे भगवान श्रीकृष्ण हे नंदाचे पुत्र आहेत. अर्जुन हे वासरू आहे आणि गीतेतील अमृत हे दूध आहे. आणि उत्तम आस्तिकी बुद्धीचे भाग्यवान भक्त हे दूध पितात व उपभोग घेतात. काय अर्थ आहे या श्लोकाचा? तर हे गीता महात्म्यामधला हा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की 108 मुख्य उपनिषद आहेत आणि या उपनिषदांची तुलना एका गायी बरोबर केलेली आहे. गायीचं दोहन करणारे कोण आहेत? तर गोपालनंदन कृष्ण आहेत. गायीच्या वासराची तुलना इथे अर्जुनाबरोबर केलेली आहे आणि गायीचं दूध म्हणजे गीतामृत म्हटलेलं आहे. ते गीतामृताचं पान कोण करतं? तर कृष्णांचे भक्त करतात. गीतामृताचं पान म्हणजे आनंद घेऊ शकतात असा या श्लोकाचा अर्थ आहे आणि सर्व उपनिषदांचं सार आहे भगवद्गीता असं म्हटलेलं आहे इथे. आता गंगोदकासारखं महत्व आहे बघा या भगवद्गीतेचं. जसं आता गंगोदकामध्ये आपण एकदा जरी स्नान केलं
तर या भौतिक जगातील जी मलिनता असते, दुःख असतात, ह्यातून आपली कायमची सुटका होते असं म्हटलं जातं. तर भगवद्गीता अध्ययनाचं किती महत्व आहे हे आपण आता समजू शकतो. बघा, आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कामात व्यस्त असतो. त्यातील काही थोडा वेळ काढून जरी आपण हा भगवद्गीतेचा अभ्यास केला ना, तर इतर काही करायची आपल्याला गरजच नाहीये. कारण साक्षात परम पुरुषोत्तम श्रीकृष्णांची दिव्य वाणी आहे ही, आणि हिचा अभ्यास केला तर इतर शास्त्रांचा अभ्यास करण्याची गरजच उरत नाही. तो जो या गीतारूपी गंगोदकाचं पान करतो, म्हणजे श्रवण करतो, पठण करतो, चिंतन करतो, त्याचा पुनर्जन्म होत नाही असं आदि शंकराचार्यांनी आपल्याला इथे सांगितलेलं आहे. माताजी, पुढची स्लाइड घेता. अर्जुन विषाद योग. आजचा अध्याय जो पहिला अध्याय आहे ह्याचं नाव आहे अर्जुन विषाद योग. विषाद म्हणजे काय, तर दुःख, आणि दुःखाबरोबर एकरूप झालेला म्हणून हा योग. योग म्हणजे काय, तर जोडून घेणे. तर दुःखाबरोबर एकरूप झालेला आहे म्हणून ह्याला अर्जुन विषाद योग म्हटलेलं आहे. जणू अर्जुन दुःख सागरामध्ये बुडालेला आहे. आता भगवद्गीता कोणी वाचावी, कोणी अध्ययन करावं, ह्याचं तुम्हाला काय वाटतं? तुमच्यापैकी कोणी सांगू शकेल का? भगवद्गीतेचं अध्ययन कोणी करावं, कोणी समजून घ्यावं ह्याच्यातलं ज्ञान? कोणासाठी हे ज्ञान आहे? सर्वांसाठीच. सर्वांसाठीच, बरोबर. अजून कोणाला काही सांगायचंय? भगवद्गीतेचं ज्ञान हे सर्वांच्यासाठी आहे. माताजीने अगदी योग्य उत्तर दिलेलं आहे. श्रीला प्रभुपाद सांगतात की मनुष्य म्हणून जन्म घेतलेल्या प्रत्येकानेच, म्हणजे जन्म, मृत्यू, जरा, व्याधी या चक्रातून जावं लागतं, त्या प्रत्येकाने भगवद्गीता वाचली पाहिजे. आणि जितक्या लहान वयात आपण हे समजून घेऊ ज्ञान, त्याचं अध्ययन करू, तेवढं ते अधिक चांगलं आहे. माताजी, पुढची स्लाइड घेता. वैशाली माताजींनीही बरोबर उत्तर दिलंय. सर्वांसाठीच हे ज्ञान आहे. आता या चित्रामध्ये आपल्याला, या स्लाइडमध्ये 3 जण दिसत आहेत, आणि धृतराष्ट्र दिसतो आहे जो डावीकडे सगळ्यात वरचं कोपऱ्यातलं चित्र आहे. ते मधलं चित्र जे आहे ते अर्जुनाचं आहे, आणि उजवीकडच्या कोपऱ्यातलं जे चित्र आहे हे दुर्योधनाचं आहे. आपण पुढच्या स्लाइड मधून समजून घेऊया अजून. हा ते इथे श्लोक आलेला आहे. भगवद्गीतेमधला हा पहिला श्लोक आहे जो धृतराष्ट्राच्या मुखी आलेला आहे. तर हरे कृष्ण. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामका पांडवाश्चैव किम अकुर्वत संजया. अनुवाद आहे का माताजी? पुढच्या नाहीये, हरकत नाही, मी वाचते. तर इथे धृतराष्ट्राने म्हटलेला हा पहिला श्लोक आहे, आणि तो प्रश्न विचारतोय की हे संजया, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित झाल्यानंतर युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले? धृतराष्ट्र आणि पांडू हे भाऊ भाऊ होते, पण धृतराष्ट्र आंधळा असल्याने पांडूला राजा बनवण्यात आलं होतं, आणि त्यामुळे धृतराष्ट्र हा नेहमी द्वेष करत असे पांडूचा. सिंहासनावर बसण्याची त्याची अतिशय लालसा होती, आणि आता पांडूच्या मृत्यूनंतर धृतराष्ट्राला वाटत होतं की त्याच्या पुत्रांनीच राजा बनलं पाहिजे. संजय कोण आहे, तर ते धृतराष्ट्राचे सचिव आहेत. आता इथे युद्ध होऊ नये म्हणून कृष्णही प्रयत्न करतात. ते कौरवांना सांगतात की पांडवांना राज्य करण्यासाठी 5 गावं द्यावीत, पण त्याच्यावरती कौरव नकार देतात, आणि दुर्योधन सांगतो की सुईच्या टोकावरती मावेल एवढी जमीन पण तो पांडवांना देणार नाही. तर त्यामुळे पांडवांना युद्ध करण्याच्या पलीकडे कुठलाही पर्याय उरत नाही. तर इथे धृतराष्ट्र आणि संजय हे महालात बसलेले दाखवलेले आहेत, आणि व्यासदेव जे संजयचे गुरु आहेत ते त्याला दिव्य दृष्टी देतात, ज्याद्वारे संजय युद्धस्थळावर जे काय होत आहे ते बघू शकतो आणि धृतराष्ट्राला वर्णन करून सांगू शकतो. तर धृतराष्ट्राने म्हटलेला हा एकमेव श्लोक आहे, आणि या श्लोकाद्वारे धृतराष्ट्राची मनोवृत्ती आपल्याला समजते. तसेच श्लोकामध्ये एक शब्द आहे बघा, दुसरा शब्द आहे कुरुक्षेत्रे धर्मक्षेत्रे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. तर धर्मक्षेत्र असं का म्हटलेलं आहे कुरुक्षेत्राला? तर अनेक योगींनी लाखो वर्षे इथे तप केला होता, जप केला होता, दानधर्म केलेलं होतं, तर त्यामुळे ही भूमी पावन झालेली होती. कुरु नावाच्या राजाने अनेक वर्ष इथे तपस्या केलेली होती. जसं मंदिरामध्ये जाऊन भक्तगण जप करतात, कीर्तन करतात, होम हवन करतात, ज्याने ती स्थान आता पवित्र होतो, तसंच हे कुरुक्षेत्र आहे. आणि धर्मक्षेत्र म्हटल्याने जे स्थान जसं आहे तशाच कार्यांना ते सहाय्यक बनू शकतं. जसं आता मदिरालयाचं वातावरण कसं असतं, तर ते दारू इत्यादी पिण्यासाठी
प्रोत्साहित करत असतं. तर इथे कुरुक्षेत्र धर्मक्षेत्र असल्याने जे धार्मिक आहे त्यासाठी ते अनुकूल ठरणार आहे. अधार्मिक कार्यासाठी ते प्रतिकूल ठरेल. आता आणि हे धृतराष्ट्राला माहिती आहे की त्याचे पुत्र अधार्मिक प्रवृत्तीचे आहेत. धृतराष्ट्राच्या चेहऱ्याकडे बघून आपल्याला समजतंय की त्याच्या मनामध्ये काळजी आहे. कारण पांडव हे धर्माच्या बाजूने आहेत आणि कुरुक्षेत्र धर्मक्षेत्र असल्याने त्याचा फायदा पांडवांना होईल का असा मनात त्याच्या विचार आहे. आणि तसा फायदा मिळाला तर पांडव युद्ध जिंकतील. आणि अशा पवित्र भूमीवरती आता धर्मक्षेत्र आहे, मग पांडव युद्ध करतील का की युद्धातून माघार घेतील? आणि तसं झालं तर मग युद्ध न होताच माझ्या मुलांना म्हणजे कौरवांना राज्य मिळेल, असाही एक विचार त्याच्या मनात आहे. की धर्मक्षेत्राचा प्रभाव माझ्या पुत्रांवर होईल आणि ते पांडवांना राज्य द्यायला तयार होतील, असे वेगळे वेगळे विचार ह्याच्या मनात आहेत. त्यामुळे त्याला ती काळजी वाटते. आता हा धृतराष्ट्र कसा होता? डोळ्याने तर आंधळा होताच, पण पुत्रमोह आणि राज्यप्राप्तीच्या लालसाने तर त्याला अतिशय अंध केलेलं होतं. धृतराष्ट्र या नावाचा अर्थच आहे राष्ट्राला धरून, राज्याला धरून बसलेला. ममत्व होतं त्याचं. आता गृहिणींना बघा, मी एक उदाहरण सांगते, ते पटेल. आपल्या मुलांच्या वार्षिक परीक्षा असतात तेव्हा आपल्या मनात अशीच काळजी असते आपल्या मुलाबद्दल की तो बरोबर पेपर लिहील ना, वेळेत सगळं पूर्ण करेल ना, सगळं त्याला लिहिता येईल ना, कारण ममत्व आहे. म्हणून आपल्या मुलाबद्दल काळजी वाटते. इतरांच्या मुलाबद्दल आपण ही काळजी करत नाहीये. तसंच इथे धृतराष्ट्र म्हणतोय मामका. मामका म्हणजे माझे पुत्र, कारण ही ममता आहे त्याची आणि त्याला वाटतं आहे की आपल्याच पुत्रांचा विजय व्हावा. माताजी पुढची स्लाइड घेता. हा, तर या चित्रामध्ये एक तुलना दाखवलेली आहे. नवीन घरी दक्षिण भारतामध्ये अशी एक प्रथा आहे की वास्तुशांती केली जाते तेव्हा दूध उतू देऊ दिलं जातं. तर ते शुभ मानलं जातं. आणि इथे धृतराष्ट्राची मानसिकता या चित्राद्वारे आपल्याला समजून घ्यायची आहे. धृतराष्ट्र म्हणतो मामका पांडवाश्चैव. आता पांडवांचे पिता म्हणजे कोण? पांडू यांचा मृत्यू खूप आधी झालेला होता. त्यामुळे धृतराष्ट्राची जबाबदारी होती की आपल्या भावाच्या मुलांना आपल्या मुलांच्या सारखंच वागवायचं, कुठला भेदभाव न करता. पण त्याने तसं केलं नाही. आणि इथे म्हटलेलं आहे ना मामका पांडवाश्चैव, तर माझी मुलं आणि पांडूची मुलं. आता पांडव हे पण कुरुवंशीच आहेत, पण धृतराष्ट्र आपल्या मुलांना कौरव म्हणत असे आणि पांडूच्या मुलांना पांडव असं तो म्हणत असे. आता खरं तर हे एकत्र कुटुंब आहे आणि अशा कुटुंबामध्ये अमक्याचा पुत्र असं न संबोधता माझे पुतणे असं म्हटलं जायला पाहिजे होतं. म्हणजे प्रत्यक्ष संबंध आहे असा त्यांच्या बरोबरचा असं दिसतं. पण इथे माझ्या भावाची मुलं असं म्हटल्याने तो संबंध दूरचा होतो. तसंच इथे धृतराष्ट्र म्हणतोय. आता माझ्या आणि पांडूच्या मुलांनी काय केलं यावरून आपल्याला समजतं की त्याच्या मनामध्ये माझं तुझं असं भावना आहे. आणि वरवर साधा प्रश्न जरी वाटला तरी धृतराष्ट्राच्या मनातील शंका आणि भय राज्य मिळणार का नाही याचं हे आपल्याला इथे स्पष्ट दिसून येतं. दुसऱ्या चित्रात तुम्ही जर का बघितलं तर बघा, दुधामध्ये लिंबू पिळला तर पनीर आणि पाणी ह्याची विभागणी होते. तशीच विभागणी धृतराष्ट्राने केलेली होती. आणि पनीर आहे तर पनीरचे रसगुल्ले बनवले आणि विचारलं तर काय करणार? तर अर्थातच रसगुल्ले खाणार. तर तसंच धृतराष्ट्र विचारतोय की मग कुर्वत, आता युद्धस्थळीच हे जमलेले आहेत तर युद्ध हे होणारच आहे. तर धृतराष्ट्राची भेदनीती आपल्याला या चित्रावरून समजते. माताजी पुढची स्लाइड घेता. हा, वाचा माताजी. हरे कृष्ण. हे आचार्य, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपद पुत्र याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडव सेना पहा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. या चित्रामध्ये दुर्योधन दिसतोय आणि आता आपण दुर्योधनाची मानसिकता समजून घेऊया. धृतराष्ट्र संजयला विचारतोय की युद्धस्थळावर काय होतंय आणि संजय उत्तर देतोय की पांडवांनी केलेली सेनेची व्यूहरचना बघून दुर्योधन आपले गुरु द्रोणाचार्यांकडे गेलेला आहे आणि तो म्हणतोय, हे आचार्य, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपद पुत्र याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडव सेना पहा. दुर्योधनाकडे बघितल्यावरती तो आपल्याला चिंतेत दिसतोय, क्रोधित पण आहे, त्याचे डोळे रागाने लाल झालेले आहेत आणि तो द्रोणाचार्यांना सांगतोय की तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपद पुत्र याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडव सेना पहा. आता समजून घेऊया हे काय आहे. आता हा दुर्योधन जो आहे ना, त्याच्याकडे कृष्णांची नारायणी सेना होती बघा, जवळजवळ 11 औक्षिणी सेना होती त्याच्याकडे. आणि ह्या पांडवांकडे 7 औक्षिणी सेना होती. म्हणजे जास्त सेना होती त्याच्याकडे, पण तरीही पांडवांनी केलेली व्यूहरचना बघून आता हा दुर्योधन घाबरून गेलेला आहे.
तर इथे या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे व्यूढाम द्रुपद पुत्रेण तव शिष्येन धीमता. आता द्रुपद पुत्र आणि द्रोणाचार्य यांचं काय नातं आहे समजून घेऊया. द्रुपद पुत्र हा शब्द का वापरलेला आहे, तर द्रुपद पुत्रचं नाव आहे दृष्टद्युम्न आणि हे नाव न घेता दुर्योधनाने द्रुपद पुत्र असा शब्द वापरलेला आहे. आता द्रोणाचार्य आणि द्रुपद हे एका गुरुकुलात शिकत असत आणि त्या वेळी ते चांगले मित्र होते आणि द्रुपदने द्रोणाचार्यांना सांगितलं होतं की तुला कधी मदत लागली हवी असेल तर तू मला सांग आणि मी तुला नक्की मदत करेन असं वचन दिलं होतं आणि त्या काळामधले राजे आपलं वचन मोडत नसत. तर बराच काळ निघून गेला. मग द्रोणाचार्यांची परिस्थिती एवढी चांगली नव्हती, तर तेव्हा त्यांना ह्या गोष्टीचं स्मरण झालं आणि द्रुपद आता राजा होता त्यामुळे त्याच्याकडे जाऊन आपण मदत घेऊ असं द्रोणाचार्यांना वाटलं. तर आता कदाचित एखादा गाव द्रुपद मला देईल या विचाराने ते गेले त्याच्याकडे. पण द्रुपदने मदत करायला नकार दिला. मित्र आहे हे पण ओळख दाखवायचं त्याने नाकारलं. जमीन वगैरे तर काहीच दिली नाही. तर त्यामुळे द्रोणाचार्यांचा अपमान झाला. आता दुर्योधनाने द्रुपद पुत्र हा शब्द वापरून द्रोणाचार्यांना आठवण करून दिली ह्या सर्व गोष्टींची आणि तुम्ही या युद्धात आपल्या अपमानाचा बदला घेऊ शकता म्हणून दुर्योधनाने द्रुपद पुत्र असा शब्द वापरला. आता जेव्हा द्रुपदाने द्रोणाचार्यांचा अपमान केला होता तेव्हा द्रोणाचार्यांना खूप राग आला. पण नंतर हस्तिनापुरात येऊन सर्व राजपुत्रांचे ते गुरु झाले. त्यांनी सर्वांना युद्धनीती कौरवांना शिकवली, पांडवांना शिकवली आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही आता या द्रुपदच्या राज्यावरती हल्ला करा आणि त्याला पकडून बंदिस्त बनवून माझ्याकडे आणा. कौरव हे करायला असफल झाले. मग त्यांनी पांडवांना सांगितलं जे सफल झाले. त्यांनी द्रुपदाला काही मग जमीन द्रोणाचार्याला द्यावी लागली आणि या सगळ्या गोष्टीचा द्रुपदला खूप अपमान वाटला. आता हा द्रुपद कसा आहे क्षत्रिय आहे आणि क्षत्रियाला अपमान सहन करणं खूप अवघड असतं. तर त्यानंतर त्याने एक यज्ञ केला. ह्या यज्ञामध्ये त्याने यज्ञ देवतेकडे पुत्र मागितला जो द्रोणाचार्याचा वध करेल. तो म्हणजे हा द्रुपद पुत्र दृष्टद्युम्न आणि या यज्ञातून दृष्टद्युम्नाच्या बरोबर एक पुत्री म्हणजे द्रौपदीचीही त्याला प्राप्ती झाली. हे सर्व द्रोणाचार्यांना माहिती होतं आणि काही काळाने मग दृष्टद्युम्न हा युद्धनीती शिकायला द्रोणाचार्यांकडे आला. कारण त्या काळामध्ये त्यावेळी द्रोणाचार्याहून श्रेष्ठ असा युद्धनीती शिकवणारा कोणीही शिक्षक तिथे नव्हता. आता हे सगळं माहिती असूनही द्रोणाचार्यांनी त्याला शिकवायला नकार दिला नाही. कारण विद्या घ्यायला कोणी ब्राह्मणाकडे गेला तर ब्राह्मण नाकारत नाही. गुरुचं कार्य असतं ते की कोणीही भेदभाव कुणाचा कुठलाही भेदभाव न करता ज्ञान देणं असं. तर द्रोणाचार्य एक श्रेष्ठ ब्राह्मण होते आणि दृष्टद्युम्नाची प्राप्ती माझा वध करण्यासाठीच झाली आहे हे माहिती असून सुद्धा त्यांनी उत्तम रीतीने युद्धनीतीचं ज्ञान त्याला दिलं. आता हे जे पूर्वीचं शत्रुत्व होतं द्रोणाचार्य आणि द्रुपद मधलं ही ठिणगी परत प्रज्वलित होण्यासाठी दुर्योधन इथे म्हणतो की द्रुपद पुत्रेण तव शिष्येण धीमता. धीमता म्हणजे अतिशय बुद्धिमान. तर म्हणजे तुम्ही जे युद्धनीतीचं ज्ञान द्रुपदाला दिलं तुमच्या शिष्याला दिलं ते वापरून तो तुमच्या विरुद्धच त्याने ही व्यूहरचना केलेली आहे. तर जरी आता हा दुर्योधन तावातावाने बोलतोय रागारागाने बोलतोय तरी त्याचं मन मात्र इथे भयभीत झालेलं आहे आणि पांडवांनी केलेली ही व्यूहरचना द्रोणाचार्यांना दिसत नव्हती का? तर दुर्योधनाने पांडवांना वनवासात पाठवलं होतं आणि परत आल्यानंतर हे इतके वर्ष बाहेर राहिले आता हे काही एवढी मोठी सेना उभारू शकणार नाही तसं त्याला वाटत होतं. पण युद्धभूमीवर पांडवांची विशाल सेना व्यूहरचना बघून त्याला मात्र इथे घाम फुटलेला आहे. तर आता आपण बघू पुढे कसं आहे. खरं तर आता दुर्योधनाने द्रोणाचार्यांकडे जाऊन पांडवांच्या सेनेबद्दल काळजी व्यक्त करून त्यातून मार्ग आपण कसा काढू शकतो ह्यासाठी मार्गदर्शन घेतलं पाहिजे होतं. पण तो तसं बोललेला नाहीये त्यामुळे त्याची मानसिकता आपण या श्लोकामधून समजून घेतली. माताजी पुढची स्लाइड घेता. आता बघा जे आसुरी प्रवृत्तीचे हे दुर्योधनासारखे जे लोक असतात ना ते त्यांना भगवंतांची शक्ती हवी असते आणि जे दैवी प्रवृत्तीचे म्हणजे अर्जुनासारखे असतात त्यांना भगवंतांची भक्ती हवी असते. तर आता युद्धामध्ये मदत मागण्यासाठी एकदा दुर्योधन आणि अर्जुन कृष्णांकडे जातात तेव्हा कृष्ण आराम करत असतात आणि दुर्योधन जाऊन कृष्णांच्या डोक्याजवळ बसतो आणि अर्जुन त्यांच्या पायाशी बसतो. तर जेव्हा कृष्ण जागे होतात डोळे उघडून बघतात त्यांना समोर पहिला अर्जुन दिसतो कारण तो त्यांच्या पायाशी असतो. तर तेव्हा ते अर्जुनाला विचारतात काय पाहिजे म्हणून. तर दुर्योधन म्हणतो की मी पहिला आलोय मला विचारा मी कशाला आलोय इथे.
तर कृष्ण सांगतात की माझी दृष्टी प्रथम अर्जुनावर पडली. अर्जुना काय पाहिजे तुला? माग माझ्याकडे. मग अर्जुन म्हणतो की भगवंत मला तुम्ही हवे आहात. तर ते ऐकून दुर्योधन हसतो. तो म्हणतो अर्जुनाला की तू फार भावुक आहेस. भगवंत कृष्ण तर शस्त्र पण उचलणार नाहीयेत या युद्धामध्ये आणि तो कृष्णांकडून सेना मागून घेतो. तर अशा प्रकारे हे जे आसुरी प्रवृत्तीचे असतात सारखे, तर त्यांना भगवंतांची शक्ती ते मागतात. पण प्रत्यक्ष सर्वशक्तिमान भगवंतांना ते मागत नाहीत. आता बघा जे पांडव होते ते संख्येने 5च होते ना, पण 100 कौरवांना ते हरवू शकले. कारण कृष्ण कोणाच्या बाजूने आहेत त्यांचा विजय निश्चित आहे. तर आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की जितका वेळ आपण देऊ शकतो कृष्णांसाठी ना तेवढा दिला पाहिजे. प्रार्थना केली पाहिजे, पण प्रार्थनेमध्ये काय मागायचं? भौतिक सुख समृद्धी, घर, गाडी, नोकरी, बंगला असं मागायचं का प्रार्थनेमध्ये? तर कृष्ण सांगतात की जे लोक ही भौतिक ऐश्वर्य मागण्याकरता माझ्याकडे येतात ते त्या सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहेत जे माझ्याकडे येतच नाहीत. तर सर्वात श्रेष्ठ कोण आहे? सर्वात श्रेष्ठ भक्त कोण आहे? जो कृष्णांकडे त्यांची ऐश्वर्य मागत नाही, पण कृष्णांना मागतो, त्यांची भक्ती मागतो. म्हणजे नॉट व्हॉट बिलॉंग्स टू कृष्णा बट कृष्णा असं. तर तुम्ही मला हवे आहात, अर्जुन म्हणतो ना की भगवंत तुम्ही मला हवे आहात. तसंच दुर्योधनाला कृष्ण नको होते त्याच्या बाजूने, पण त्यांची सेना हवी होती, नारायणी सेना हवी होती. पण अर्जुन म्हणाला कृष्ण तुम्ही युद्धात शस्त्र उचललं नाही तरी तुम्ही माझ्या बाजूने आहात, मला दुसरं काही नकोय. आता ब्रह्मांडाचे स्वामी आहेत कृष्ण, ते ज्या बाजूने आहेत तिथे त्यांची शक्ती सर्व ऐश्वर्य ही आहेतच. तर इथे आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे की कृष्णांकडे त्यांची ऐश्वर्य मिळावीत म्हणून जायचं नाहीये. तर त्यांची स्वतः कृष्णांची भक्ती आपल्याला करणं हे महत्वाचं आहे. आता पुढचा श्लोक आहे का माताजी इथे? 19वा श्लोक आहे. 1 सेकंद मी वाचते. हरे कृष्ण. सघोषोधार्त्र राष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् नभश्च पृथिवीं चैव तुमुलो अभ्यानुनादयन्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा विविध प्रकारचा शंख निनाद वाढतच गेला. त्या निनादाने आकाश व पृथ्वी तल दुमदुमून गेले आणि धृतराष्ट्र पुत्रांची हृदये विदीर्ण झाली. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता हे शंखनाद होतो तेव्हाचं वर्णन दिलेलं आहे. धृतराष्ट्र पुत्र म्हणजे कौरव यांची हृदय विदीर्ण झाली, म्हणजे खूप घाबरले. आता एखादी रस्त्यामध्ये खूप गर्दी असेल आणि ह्या गर्दीचा फायदा घेऊन चोर त्या गर्दीमध्ये मिसळला गेला असेल. त्याने काहीतरी चोरी वगैरे केलेली आणि गर्दीचा फायदा घेऊन त्या सगळ्या लोकांमध्ये तो मिसळला आणि एवढ्यात जर का पोलिसांची गाडी आली सायरन वाजवत तर तो घाबरेल. इतर गर्दीवरती त्याचा काही फरक पडणार नाही. तर तसंच आहे, कौरव कसे आहेत? अधार्मिक प्रवृत्तीचे आहेत. तर त्यामुळे जेव्हा शंखनाद होतो ते ऐकून आता इथे कौरव भीतीने कापू लागतात, कारण ते अधर्माच्या बाजूने आहेत, त्यामुळे ते घाबरतात. पुढची स्लाइड घ्या माताजी. आता या पुढच्या चित्रामध्ये ना काही कारणं दिलेली आहेत ज्यावरून आपल्याला समजतं की युद्ध पांडवच जिंकणार आहेत. माताजी घेता पुढची स्लाइड. आता पहिलं कारण आहे धर्मक्षेत्र. धर्मक्षेत्र म्हणजे आपल्याला माहितीये कुरुक्षेत्र ही पावनभूमी होती. का आहे हे आपण कारण समजून घेतलंय. मग दिव्य रथ आहे. अग्निदेवाने हा दिव्य रथ अर्जुनाला दिलेला होता आणि हा रथ नेहमी विजयी होईल असा आशीर्वाद होता या रथावरती. अजेय असा हा रथ होता. मग कपिध्वज. कपिध्वज म्हणजे हनुमानाचं चिन्ह अंकित केलेलं होतं ध्वजावरती आणि जणू त्या रूपाने हनुमान स्वतः या रथावरती आरूढ होते. आता युद्धापूर्वी अर्जुनाने हनुमानाची प्रार्थना केलेली होती, त्यांना विनंती केलेली होती की ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांना युद्ध जिंकण्यात तुम्ही मदत केली तशीच मदत तुम्ही मला करावी, त्यांचे आशीर्वाद असावेत असे मागितलेले होते. तर जसं आता आपणही परीक्षेला जाताना, इंटरव्ह्यूला जाताना घरातील ज्येष्ठ व्यक्तींचं आशीर्वाद घेऊ, तसंच इथे अर्जुनाने केलेलं आहे. मग शंखनाद असं म्हटलेलं आहे चौथं कारण. तर कृष्ण आणि अर्जुन यांचे शंख दिव्य असं वर्णन आहे त्यांचं. तर दिव्य शंखाद्वारे सूचित काय करण्यात आलंय की कृष्ण पांडवांच्या पक्षात असल्याने विरुद्ध पक्षाला म्हणजे कौरवांना विजयाची आशाच नव्हती. गांडीव धनुष्य. आता ह्या धनुष्यालाही आशीर्वाद होता की जो बाण सोडला जाईल त्याचा नेम अचूक असेल. अजेय धनुष्य होतं आणि अक्षय बाणांचा भाताही अर्जुनाला दिला गेला होता. मग त्यक्त जीविता. आता दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणतो की कौरव सेना विशाल आहे, ज्यामध्ये पराक्रमी आणि बलशाली योद्धे आहेत जे आपला प्राण त्याग करायला तयार आहेत. आता हा सुरुवातीलाच अपशकुन झाला. त्याने म्हटलं पाहिजे होतं की पराक्रमी योद्धे शत्रूचे प्राण घ्यायला तयार आहेत.
आता अर्जुनाच्या बाजूने लढणारे जे रथी महारथी होते त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं होतं. आता युद्धामध्ये प्रचंड प्रमाणात मनुष्यहानी होते, सैन्याचा पाडाव होतो, मोठे मोठे योद्धे धारातीर्थी पडतात आणि सर्व रथी महारथींनी जीवन ह्या युद्धाला वाहिलं होतं. तर विजयासाठी हे योद्धे पूर्णपणे जणू समर्पित होते. अशा प्रकारे जेव्हा युद्ध लढलं जातं तेव्हा विजयश्री ही आपलीच असते. तर ह्याला त्यक्त जीविता असं म्हटलेलं आहे. मग मोक्षदा एकादशी, आता युद्ध झालं तो दिवस मोक्षदा एकादशीचा होता आणि हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. त्याच्यानंतर भाग्यलक्ष्मी, भाग्यलक्ष्मी म्हणजे जिथे विष्णू आहेत तिथे भाग्य उजळवणारी लक्ष्मी पण आहे. मग ऋषिकेश, ऋषिकेश म्हणजे भगवान श्रीकृष्ण जे समस्त इंद्रियांचे स्वामी आहेत म्हणून त्यांचा उल्लेख इथे ऋषिकेश असा करण्यात आलेला आहे. आणि कृष्ण स्वतः अर्जुनाच्या रथाचे सारथी होते. तर जेव्हा स्वतः इंद्रियांचे स्वामी अर्जुनाबरोबर आहेत तेव्हा तो पूर्ण इंद्रियांच्या पूर्ण ताकदीने युद्धात उतरणार आहे, पूर्ण एकाग्रतेने हे युद्ध लढणार आहे, हे निश्चित आहे. हा माताजी, पुढची स्लाइड घेता आता. हा, आता अर्जुन कृष्णांना सांगतो की रथ अशा ठिकाणी घेऊन जा जिथून दोन्ही सैन्यांचं मी निरीक्षण करू शकेन. आता कौरव सेनेमध्ये कोण कोण युद्ध करायला आलं होतं हे मला बघायचं आहे. कोण कोण युद्ध करायला आलं आहे हे मला बघायचंय. आता अर्जुनाला काही माहिती नव्हतं का कौरव सेनेमध्ये कोण कोण योद्धे आहेत. तर आता समजून घेऊया आपण. हे बघितलं ना की कृष्णांची योजना आहे, कारण कृष्णांचं नाव आहे ऋषिकेश. इंद्रियांना त्यांनी मोहित केलं अर्जुनाच्या आणि इथे आता अर्जुन हळूहळू भ्रमित व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे तो असे सगळे प्रश्न विचारणार आहे आणि कारण देणार आहे. तर अर्जुनाने कौरवांच्या सेनामध्ये जेव्हा आपले सर्व नातेवाईक पाहिले, भीष्म पितामहांना पाहिलं, द्रोणाचार्य, कृपाचार्य यांच्यासारखे गुरु पाहिले, शल्य शकुनी सारखे मामा पाहिले, दुर्योधनासारखा भाऊ, अश्वत्थामासारखे मित्र आणि इतर हितचिंतकांना पाहिलं, मित्रांना पाहिलं आणि त्याने कृष्णांना सांगितलं की माझ्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाहून माझ्या सर्व शरीराला आता कंप सुटलेला आहे आणि माझं मुख कोरडं पडलेलं आहे आणि युद्ध करायला त्याने नकारच दिला. म्हणजे आता जसं बघा शाळेमध्ये वर्गामध्ये नेहमी पहिला येणारा जो मुलगा असतो आणि परीक्षेचा पेपर बघून त्याला कंप सुटावा आणि त्याने परीक्षेला बसायलाच नकार द्यावा, तसंच झालंय इथे. आता अर्जुन समजून घेऊया की हा काही सर्वसाधारण योद्धा नाहीये. अनेक युद्ध त्याने यापूर्वी लढलेली आहेत, पण इथे तो पूर्णपणे भ्रमित झालेला आहे, गोंधळून गेलेला आहे. त्या चित्रामध्ये बघा दुःखी दिसतोय अर्जुन. डोळ्यामध्ये त्याच्या पाणी आहे, डोक्यावरील मुकुट त्याने खाली काढून ठेवलेला आहे, हातातलं गांडीव धनुष्य गळून पडलेलं आहे. या स्लाइड्स खूप बोलक्या आहेत आणि श्रीला प्रभुपाद यांच्या भक्तांनी ह्या तयार केलेल्या आहेत. अचूक भाव चेहऱ्यावरचे आपल्याला ओळखू येतात या स्लाइड्समुळे. तर आता भ्रमित झालेला जो अर्जुन आहे तो कृष्णांना युद्ध न करण्याची कारणं देतो बघा. माताजी, पुढची स्लाइड घेता. तर पहिलं कारण त्याने दिलेलं आहे करुणा. तर अर्जुन कृष्णांना सांगतो की या युद्धामध्ये माझ्या स्वतःच्याच नातलगांना ठार मारून कोणाचं कसं काय कल्याण होणार आहे मला काही कळत नाही. त्यातून प्राप्त होणारं विजय, सुख आणि राज्य ह्याची मी इच्छा देखील करू शकत नाही. दुसरं तो सांगतो कारण मला आनंद नाही. अर्जुन म्हणतो की माझे गुरुजन आहेत, भाऊ आहेत, मामा आहेत, हितचिंतक आहेत, हे माझ्या समोर उभे आहेत आणि त्यांना मारून मला युद्ध जिंकण्याचा आनंद नाही. तिसरं कारण तो सांगतो पाप. आता युद्धामध्ये अनेकांना मारावं लागेल, जे पाप आहे. कौरवांना, मित्रांना मारणं हे सगळं पाप आहे. माझ्याच नातलगांची हत्या करणं हे पाप आहे, त्यामुळे मला युद्ध करायचं नाही. चौथं कारण तो सांगतो कौटुंबिक परंपरा नष्ट होतील. अर्जुन म्हणतो की युद्धामध्ये कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती जर का मृत्यू पावल्या तर वंश परंपरागत जे संस्कार असतात ते लहान मुलांना कोण शिकवणार. त्यामुळे कुटुंबाची हानी होईल, अधर्म होईल सर्वत्र. कुळातील स्त्रिया असुरक्षित होतील, स्त्रियांचं पतन होईल, अवांछित संतती उत्पन्न होतील आणि सर्व कुळ परंपरा नष्ट होतील. त्यानंतर असमंजस असं त्याने कारण दिलं. आता शत्रू सेनेचं जे निरीक्षण केलं अर्जुनाने तेव्हा तो रथामध्ये उभा होता, पण तो शोकाने एवढा व्याकुळ झाला की त्याने त्या धनुष्यबाण बाजूला ठेवून दिलं आणि तो खाली बसला. म्हणजे पूर्णपणे असमंजस असा स्थितीमध्ये तो होता अर्जुन. तशा प्रकारे अर्जुन मायेने ग्रस्त झाला होता आणि हे मायेचं आवरण प्रत्यक्ष भगवंतांनीच त्याच्यावर टाकलेलं आहे. तर त्यामुळे भ्रमित होऊन तो ही कारणं देत आहे. तर अर्जुनाची भूमिका जी आहे नाही, ही मनोभूमिका ही भगवद्गीतेचा पाया आहे, जी बदलण्यासाठी भगवंतांनी त्याला केलेला जो उपदेश आहे. म्हणून हा
भगवद्गीतेचा उपदेश आहे. ते अध्यायाचं नाव अर्जुन विषाद योग आहे. विषाद म्हणजे दुःख. कसलं दुःख आहे अर्जुनाला? तर बघा, आपली दुःख भौतिक जगाशी संबंधित असतात. अर्जुनाचं दुःखही भौतिकच आहे. त्याला स्वतःसाठी काही नकोय. त्याला हिंसा करायची नाहीये आणि आपल्या बांधवांचा नाशही त्याला करायचा नाहीये. तर अर्जुन कसा आहे? कृष्णांचा भक्त आहे आणि भक्तांचं प्रमुख लक्षण आहे की ते करुणेने भरलेले असतात. त्यामुळे आपल्याला अर्जुनासारखं बनून भगवद्गीतेचा अभ्यास करायला पाहिजे. अर्जुनाचे गुण आपल्याला आपल्यामध्ये बाणवले पाहिजेत. आता अर्जुनाने ही जी कारणं दिलेली आहेत, 5 कारणं आपल्याला योग्यच दिसतात. मग महाभारताचं युद्ध झालं नाही का? तर झालं. पुढच्या अध्यायामध्ये आता अर्जुनाने दिलेल्या एक कारणाचं खंडन कृष्ण करतात. आपल्याला वाटतं ना की अर्जुनाने किती विचार करून अगदी पटण्यासारखी कारणं दिली आहेत आणि आता युद्ध होणार नाही, पण असं होत नाही. भगवान कृष्ण यांची बुद्धी सर्वश्रेष्ठ आहे आणि त्यामुळे आपल्याला एखादी गोष्ट आत्ता जरी अशी योग्य वाटत असेल, पण ती कदाचित आपल्या हिताची नसेल. तर भगवद्गीतेमध्ये श्रेयस आणि प्रेयस असे शब्द अनेकदा येतात. तर प्रेयस म्हणजे काय? तर प्रेयस म्हणजे तात्पुरत्या हिताचं आणि श्रेयस म्हणजे काय? अंतिम हितकारी. म्हणजे आता एखादा मुलगा आपल्या आईबरोबर मार्केटमध्ये गेला आणि तिथे तो हट्ट करू लागला काहीतरी चॉकलेट खाण्याचं आणि आईने कितीही समजावलं तरी तो आता ऐकायला तयार नाही. तर त्याने शांत व्हावं म्हणून आई त्याला ते चॉकलेट घेऊन देते. तर तो शांत झाला. हे कसं आहे? प्रेयस आहे. त्याच्या तात्पुरत्या हिताचं आहे. पण त्याने चॉकलेट जास्त खाल्लं तर त्याचे दात किडतील. पुढे त्याला दाताच्या डॉक्टरांकडे घेऊन जावं लागेल. म्हणजे हे त्याच्यासाठी हितकारी नाहीये, श्रेयस त्याच्यासाठी नाहीये. तर अर्जुनाने जो विचार केलेला आहे आणि विचार करून जी कारणं दिलेली आहेत ना, ही प्रेयस आहेत. तात्पुरत्या हिताची आहेत. त्याच्या अंतिम फायद्याची ती नाहीये. तर पुढच्या अध्यायामध्ये आपण आता दुसऱ्या अध्यायामध्ये कृष्ण त्याच्या प्रश्नाची उत्तरं देतात. तर त्यामुळे इथे आता आपला आजचा अध्याय संपतो. उद्याचा अध्याय हा जास्त महत्वाचा आहे, कारण उद्याच्या अध्यायापासून कृष्ण बोलू लागतात. तर काय बघितलं आपण आजच्या अध्यायामध्ये? तर धृतराष्ट्राने चौकशी केली की माझे पुत्र आणि पांडूचे पुत्र काय करतायत? किम कुर्वत. मग दुर्योधनाने त्याची भीती व्यक्त केली द्रोणाचार्यांकडे आणि सांगितलं की तुमचा बुद्धिमान शिष्य दृष्टद्युम्न कसा तुम्ही शिकवलेली युद्धनीती ज्ञानाचा वापर तुमच्या विरुद्ध करतोय. त्याने केलेली व्यूहरचना बघा. शंखनाद झाला. ते ऐकून कौरवांची हृदय विदीर्ण झाली आणि ते घाबरले. आणि मग अर्जुनाने दोन्ही सेनेचं निरीक्षण जेव्हा केलं तेव्हा तो शोकाने व्याकुळ झाला. त्याचं मुख कोरडं पडलं. त्याच्या हातातून धनुष्य गळून पडलं. त्याने मुकुट खाली ठेवून दिला. त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू होते आणि त्याने युद्ध करायला नकार दिला आणि युद्ध न करण्याची कारणं त्याने कृष्णांना सांगितली. तर इथे आता आपला पहिला अध्याय संपलेला आहे. बघा किती अद्भुत अशी बुद्धी आणि क्षमता आहे कृष्णांची की केवळ 45 मिनिटात त्यांनी हे सगळं शास्त्र प्रस्तुत करणार आहेत ते आता. म्हणजे विश्वातील एक जो म्हणतात ना सर्वश्रेष्ठ दार्शनिक ग्रंथ आहे. आध्यात्मिक मार्गामध्ये प्रगती करण्यासाठी जे काही पाहिजे ते सर्व काही ज्ञान आता आपल्याला या वेगळ्या वेगळ्या अध्यायातून मिळणार आहे. म्हणजे कठीण प्रसंगामध्ये कसं विचारशील आपण राहावं, कसा संयम राखावा याचं महत्व आपण समजू शकतो आणि आपलं जीवन समृद्धतेने जगू शकतो भगवद्गीतेचा अभ्यास करून. तर हरे कृष्ण. इथे आता आपला अध्याय संपलेला आहे. माताजी रेकॉर्डिंग थांबवता.